जितनी एज आपकी है ना उतने टाइम इन्होंने मॉडरेशन किया है पेपर का। सारे मॉडरेटर्स को, चीफ मॉडरेटर्स को ऐसा कुछ कॉन्फिडेन्शियल मिलता है। एक असतो की ज्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे, माझा एकही मार्क जायला नको, मॅथ्समध्ये चुकीला माफी नाही। सर माझे फॉर्म्युले पार्ट नाही आहे, मला त्या ट्रिग्नोमेट्रीची भीती वाटते, मला डेरिव्हेटिव्हमध्ये कन्फ्युजन होतं, इंटिग्रेशनमध्ये कन्फ्युजन होतं, मिळू शकतो का? टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनव्हर्स ऑफ वाय मध्ये आपण जेव्हा हे याचे सम्स याचे दोन फॉर्म्युले बघा, व्हॉल्यूम इज इन क्यूबिक युनिट लिहायला विसरायचं नाही, सर्कल दिलं आहे आणि ही लाईन दिली आहे। थेरी नाही केली तर चालणार का? पेजेस सोडू का, शेवटी सोडू का? तो त्या आन्सर शीटच्या प्रेमात पडला पाहिजे। हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक। कैसे आप सब लोग? हाउ आर यू ऑल? बच्चों मैथ्स का बोर्ड एग्जाम 2024 का पास आ गया, एक ही दिन बचा है। एंग्जाइटी लेवल तो बहुत ऊपर होगी। पास कैसे होऊंगा सर, फुल स्कोर कैसे आएगा सर? अब बहुत सारे बच्चे अलग अलग ख्यालों में हैं, तो हमें कंप्लीट गाइडेंस आज देने के लिए हमारे पास हमारे गेस्ट, हमारे सर DS पाटिल सर आज यहाँ पर है। वेलकम सर, वेलकम टू द सेशन। अच्छा, DS पाटिल सर के बारे में बता दूं मैं पहले आपको। बच्चों जितनी एज आपकी है ना उतने टाइम इन्होंने मॉडरेशन किया है पेपर का। ही वॉज मॉडरेटर फॉर 15 टाइम्स। ये जो पेपर चेक करते 15 टाइम्स किया है बच्चों, आपकी एज की इतना। और एग्जामिनर भी 15 टाइम्स रह चुके हैं, 2 बार चीफ मॉडरेटर भी थे, और इन्होंने एक बार आपका पेपर भी सेट किया है। बच्चों आज ये MIT जूनियर कॉलेज कोथरूड में, पुणे कोथरूड आपको सबको पता है MIT कॉलेज, वहाँ के इंचार्ज है, वहाँ के सुपरवाइजर है। और मैथ्स इन्होंने बहुत सालों से, 26 सालों से, है ना, 26 ईयर्स का एक्सपीरियंस है। इतना बड़ा एक्सपीरियंस, तो ऐसे पर्सन आज हमें गाइड करने वाले हैं, कंप्लीट बातें बताने वाले हैं कि कैसे हमको कौन से छोटी छोटी बातें जहाँ ध्यान रखना है, मार्किंग स्कीम कैसे होती है। इन लोगों को ना, सारे मॉडरेटर्स को, चीफ मॉडरेटर्स को ऐसा कुछ कॉन्फिडेंशियल मिलता है। देखिए यहाँ पे कॉन्फिडेंशियल लिखा हुआ है, लेकिन ये लास्ट ईयर का है, चलता है इस साल के लिए। तो यहाँ पे सब दिया होता है कि स्टेप बाय स्टेप मार्क्स कहाँ पे मिलेगा, है ना, 1 मार्क कहाँ, हाफ मार्क कहाँ कट करना है, कहाँ मिलना है, सब। और जिन बच्चों के मन में चिंता है कि मैं पास कैसे हो जाऊँ, 30-40 मार्क्स कैसे मिलेंगे, सर वैसे भी टॉपिक्स बताने वाले हैं कि यार 50 मार्क एक दिन की पढ़ाई में 50 मार्क कैसे मिल जाए। तो सेशन को पूरा आखिर तक देखना है। सर पूरा आराम से सब कुछ आपको बताने वाले हैं, आपके फायदे के लिए है ये। ठीक है बच्चों, तो भाई सर को दूं मैं सेशन, है ना। और एक बात, सर मराठीमध्ये बोलतील, येस, है ना, तुम्हाला मराठी खूप आवडतं मला माहिती आहे। हा, तर चला सरांकडे आपण आता देऊया आणि सर इथे फॉरवर्ड करतील सेशनला। सर वेलकम वन्स अगेन। अँड तुम्हाला जसं तुम्हाला सांगायचं आहे ना, मुलं तुमच्याकडे आहे। येस येस, ओके, थँक्यू सर। तर मित्रांनो, तुम्ही सर्व आता तयार आहात। आपली परीक्षा 2 दिवसावर आलेली आहे आणि 2 दिवसामध्ये कसे मार्क मिळवायचे, म्हणजे आपल्याकडे 2 प्रकारचे विद्यार्थी असतात। एक असतो की ज्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे, माझा एकही मार्क जायला नको। दुसरा विद्यार्थी असतो, त्याला वाटतं मी पास कसा होईन, म्हणजे PCMB ग्रुप घेतलेले काही विद्यार्थी असतात, त्यांच्याबद्दल असं असतं, किंवा काहींचा अभ्यास झालेला नसतो किंवा कॉन्फिडन्स नसतो, अभ्यास केलेला आहे, लेक्चर अटेंड केलेली आहे, सगळे म्हणजे क्लासेस अटेंड केली आहे, कॉलेज अटेंड केलं आहे, सगळं केलं आहे, पण कॉन्फिडन्स येत नाही आहे। मग मार्क वाढणार कसं? तर ते अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमचे मार्क नक्कीच वाढणार। फक्त सगळ्या मी ज्या काही गोष्टी सांगतो त्या काळजीपूर्वक ऐका आणि त्या अंमलात आणा, ठीक आहे। सो टिप्स अँड ट्रिक्स, माझ्या लेक्चरचं नावच आहे टिप्स अँड ट्रिक्स। मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, काही ट्रिक्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही मार्क मिळवू शकाल। सो सगळ्यांना आपला पेपर पॅटर्न माहिती आहे मित्रांनो, फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर। आपला पेपर जो आहे तो 80 मार्क्सचा आहे, त्याच्यामध्ये टोटल 3 तासामध्ये पेपर तुम्हाला करायचा आहे, आणि या 3 तासामध्ये पेपर करताना आपल्याला 4 सेक्शन सोडवायचे आहेत, सेक्शन A, B, C and D। So how to solve that sections? All these sections are compulsory. सगळे सेक्शन कंपल्सरीत बरं। सेक्शन A मध्ये ऑप्शन नाही, पण सेक्शन B, C आणि D या 3 सेक्शनमध्ये ऑप्शनल क्वेश्चन्स आहेत, म्हणजे अटेम्प्ट एनी 8 आउट ऑफ 12, अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 8 लाईक दॅट। ओके, सो असे प्रश्न आहेत, ते आपण बघूया कसं करायचं असतं ते। सो ऑल सेक्शन्स आर कंपल्सरी अँड टोटल 4 सेक्शन्स कंटेनिंग 34 क्वेश्चन्स। टोटल 34 क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे। 34 क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील, आणि त्यातले तुम्हाला किती करायचे आहेत ते आपण एक एक बघूया।
सो सेक्शन ए जो आहे, सेक्शन एमध्ये काय आहे, 2 क्वेश्चन्स असतात, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQ, युअर फेवरेट, नाही का. आणि क्वेश्चन 2 जो असतो तो 1 मार्क क्वेश्चन, 1 मार्क क्वेश्चन आणि 2 मार्क क्वेश्चन. सो MCQ तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल, सगळे MCQ हे 1 मार्कवाले असतात, पण मॅथमॅटिक्सचे MCQ कसे असतात, 2 मार्कवाले असतात. का 2 मार्काला असतं, बिकॉज वी कॅनॉट राईट द आन्सर डिरेक्टली, वी हॅव टू डू सम कॅल्क्युलेशन्स. 1-2 स्टेप करून बघायला लागते ना आपल्याला. आपण डायरेक्ट एखादं सम येऊ शकतं, किंवा लकीली तुम्ही एखादा क्वेश्चन बघितला असेल, तोच परीक्षेला आला तर तुम्हाला डायरेक्ट लिहिता येतं, म्हणजे प्रश्न येत नाही. पण जर एखादा कुठलाही प्रश्न असेल तर तो ओरली आपल्याला आन्सर देता येत नाही. म्हणून मॅथमॅटिक्सच्या MCQचं वेटेज हे 2 मार्क आहे, व्हेरॅज बाकी विषयांचे MCQ हा 1 मार्काला असतो बोर्ड एक्झाममध्ये. ठीक आहे, आता तुमचा कालच परवाच फिजिक्सचा पेपर झाला आहे, आता तुम्हाला हे कळलंच असेल सगळं. नंतर आता इथे मी बघा 4 MCQ, हे सगळ्यात महत्त्वाचं बघा, 4 MCQ फ्रॉम M1 अँड 4 MCQ फ्रॉम M2. आपला पेपर जो आहे मित्रांनो 80 मार्काचा, त्याचे 2 पार्ट्स आहेत. तुम्हाला जर प्रश्न विचारला की मी तुम्हाला पेपर 1 किती मार्क आणि पेपर 2 किती मार्क, म्हणजे सेक्शन नाही पेपर आपला मॅथ्स 1 मॅथ्स 2 2 पुस्तकं आहेत ना आपली, तर मॅथ्स 1चं पुस्तक 40 मार्क्ससाठी, मॅथ्स 2चं पुस्तक 40 मार्क्ससाठी, असं 40+40. पण आपला पेपर पॅटर्न जो आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला 56 मार्काचा M1 विचारला जातो, 56 मार्क्स M1 आणि 56 मार्क्स M2. येस, तुमच्या मनात असा प्रश्न असू शकतो की सर, म्हणजे मी युजली हा प्रश्न मुलांना विचारतो, काही मुलांना तुला कुठला पेपर आवडतो, तर सगळी मुलं मला म्हणजे 90% मुलांचं उत्तर असतं की मला M1 आवडतं, म्हणजे मॅथ्स 1 पेपर आवडतो, आणि M2 थोडंसं अवघड वाटतं. म्हणजे खरं तर मला विचाराल तर मला M2 सोपं वाटतं M1पेक्षा. का? कारण M2मध्ये जस्ट फॉर्म्युले केले आणि टाईप केले की मार्क मिळतात हो. पण M1मध्ये तुम्हाला प्रत्येक सम वेगळा असतो, खूप साऱ्या कन्सेप्ट्स आहेत. बट एनिवे, चॉईस इज युअर्स. तुम्हाला जे आवडेल तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास आत्तापर्यंत केला आहे. आता फक्त मार्क कसे जास्त मिळवायचे आहेत तेच आपल्याला बघायचं आहे, राईट. मग प्रत्येक क्वेश्चनमध्ये, प्रत्येक सेक्शनमध्ये 50% क्वेश्चन्स फ्रॉम पेपर 1 अँड 50% फ्रॉम पेपर 2. सो बघा इथे 6 क्वेश्चन M1चे, 6 क्वेश्चन M2चे आहेत. तसं इथे 4 मार्क म्हणजे 4 क्वेश्चन्स, 4 मार्क म्हणजे 1 मार्काचा 1 क्वेश्चन येतो, 1 मार्कचे 4 क्वेश्चन. सो अगेन 2 क्वेश्चन्स फ्रॉम M1 अँड 2 क्वेश्चन्स फ्रॉम M2. असा आहे हा सेक्शन ए. आता सेक्शन ए कसा लिहायचा वगैरे ते सांगतो मी तुम्हाला. बघा आता सेक्शन बी, फक्त मी आधी सेक्शनशी तुम्हाला सांगतो, माहिती आहे तुम्हाला तरी पण थोडं फास्टमध्ये सांगतो. सेक्शन बी आणि सेक्शन सी मित्रांनो सेमच आहे. सेमच म्हणजे काय, 12 क्वेश्चन्स आर गिवन टू यू. 12 प्रश्न दिलेले असतात. आउट ऑफ 12 क्वेश्चन्स यू हॅव टू अटेम्प्ट एनी 8. 12पैकी तुम्हाला 8 करायचे, सेक्शन बीमध्ये पण आणि सेक्शन सीमध्ये पण. सेक्शन बी कंटेन 2 मार्क्स क्वेश्चन्स अँड सेक्शन सी कंटेन 3 मार्क्स क्वेश्चन. हा फरक आहे फक्त. इथे 2 मार्कवाले क्वेश्चन्स आहेत सगळे आणि इकडे आहेत 3 मार्क्सवाले क्वेश्चन्स. ओके, सो अगेन परत बघा तेच 6 क्वेश्चन्स फ्रॉम M1, 6 फ्रॉम M2, 6 फ्रॉम M1, 6 फ्रॉम M2. म्हणजे परत मी तुम्हाला म्हटलं बघा, इथे किती क्वेश्चन करायचे आहेत तुम्हाला, 8 अटेम्प्ट करायचे आहेत 12पैकी. त्यातले 6 तर तुम्ही एकच पेपर केला असेल तरीसुद्धा त्याचे 6 2 जा 12 इन सेक्शन बी अँड 6 3 जा 18 इन सेक्शन सी. असे मार्क तुम्हाला मिळू शकतात किंवा तुम्ही मिळवणारच आहात, नो डाऊट. ठीक आहे. देन इन सेक्शन डी, सेक्शन डीमध्ये बघा, सेक्शन डीमध्ये 8 क्वेश्चन्स आर देअर. आउट ऑफ 8 यू हॅव टू अटेम्प्ट ओनली वॉट 5 अँड ईच क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. 8पैकी 5 करायचे आहेत. आता 8पैकी 5 करायचे आहेत तर 4 क्वेश्चन्स मित्रांनो M1 मधले आहेत आणि 4 क्वेश्चन्स कुठले आहेत M2 मधले, नाही का. 4 क्वेश्चन्स कुठले आहेत M1 मधले आणि 4 M2 मधले. मग मगाशी म्हटलं तसं मी तुम्हाला एकच कुठला तरी तुम्ही पेपर केला असेल असं तुम्ही करणार नाही आहे. तुम्ही सगळ्याच अभ्यास केला आहे तरी पण समजा आता 11th आवरला काय करायचं, किंवा मला थोडंसं हा पेपर टफ जातो वगैरे अशा काही केसेस असतात काही मुलांच्या बाबतीमध्ये, त्याबद्दल बोलतो मी. सो तुम्ही नुसतं एकच केला तर तुम्हाला इथे बघा ना 4 क्वेश्चन करायला मिळतात 5पैकी. फक्त एकच क्वेश्चन तुमचा जातो, म्हणजे जाणार नाही आहे पण जाऊ शकतो. ठीक आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं 15% थेरी, 15% म्हणजे 80 मार्काच्या 15% म्हणजे 12 मार्काची थेरी. आता एक्झॅक्ट 12 मार्काचीच येईल का? द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज येस अँड नो बोथ. का?
डिपेंड्स ऑन पेपर सेटर. सो ॲटलिस्ट म्हटलं आपण तिथे, यू नो, यू आर अ स्टुडंट ऑफ मॅथमॅटिक्स. ॲटलिस्टचा अर्थ काय असतो? तो 12 मार्काचा असू शकतं, 15 मार्क्सचा असू शकतं, 16 मार्क्सचा असू शकतं. सो डिपेंड्स ऑन पेपर सेटर. पेपर सेटर डिसाईड करतो थोडंसं प्लस मायनस 2-3 मार्काचं. सो तो 12 मार्कपासून तर 15 किंवा एकदा 18 मार्क्सचं पण थेरी विचारली आहे, एकदाच विचारली आहे. आणि अशी ही थेरी विचारण्याची पद्धत असते. मग आता थेरीमध्ये कुठले चॅप्टर करू, कसे करू, हाही प्रश्न तुम्हाला असणारच आहे, तेही आपण बघूया. सो आता सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. आता सगळ्यात पहिल्या सुरुवातीचा जो आहे, हाऊ टू राईट द आन्सर ऑफ MCQ. आता MCQ लिहिताना बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे कन्फ्युजन असतात. बऱ्याच मुलांना असं वाटतं की MCQ लिहिताना क्वेश्चन लिहायचा का, उत्तर लिहायचं का, क्वेश्चन लिहून उत्तर लिहायचं का वगैरे, असे सगळे काहीतरी तुम्हाला शंका असू शकतील. त्या सगळ्या शंका आता मी तुमच्या दूर करणार आहे. तर मित्रांनो, काय असतं, क्वेश्चन काय असतं बघा, सिलेक्ट अँड राईट. व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन गिवन इन द क्वेश्चन? सिलेक्ट अँड राईट. आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं आणि उत्तर लिहायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मी एक असं टेंटेटिव्ह एक्झाम्पल दिलं आहे बघा. काय सपोज इन क्वेश्चन नंबर 1, दिस इज द 5th MCQ. द MCQ इज द डिग्री अँड ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन y ट्रिपल डॅश ब्रॅकेट स्क्वेअर y डबल डॅश क्यूब मायनस 2y डॅश प्लस 5y इक्वल्स टू 0 इज. So you know the answer is also here. Okay, but I want to suggest one thing. If you refer textbook, in textbook all the questions are find the order and degree. ऐका काळजीपूर्वक ऐका काय म्हणतो मी. आपण अभ्यास करत असतो, पुस्तकात कसं दिलं तसं सेम टू सेम करत असतो. आणि MCQमध्ये मुलांचे मार्क का जातात? थोडं काहीतरी चेंज केलं असतं, वर्ड चेंज केला असतो, काहीतरी नंबर बदलले असतात किंवा काहीतरी थोडंसं ट्रिकी असतं ते. आता इथे आपण जेवढे पुस्तकातलं तुम्ही कुठलाही क्वेश्चन बघा, टेक्स्टबुकमधला कुठलाही क्वेश्चन बघा, ईच अँड एव्हरी क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? ऑर्डर अँड डिग्री. आणि इथे काय विचारलं आहे? डिग्री अँड ऑर्डर. म्हणून MCQ सोडवताना प्रश्न काळजीपूर्वक वाचा. का? कारण डिग्री अँड ऑर्डर असं विचारलं आहे आणि डिग्री अँड ऑर्डरचा आन्सर काय आहे? बी. बट काही मुलांनी तिकडं लक्षच दिलं नाही, फक्त डिग्री ऑर्डर. अरे फार सोपं असतं डिग्री ऑर्डर, मी तर आरामात मार्क मिळवणार, असं बऱ्याच जणांना डिग्री ऑर्डर असले की किती सोपं असतं आणि हे तर काय डोळ्याला लगेच पाहिल्या दिसते. आणि मग जे चुकीचं आन्सर असतं म्हणजे 2-3 आणि 3-2 ऑप्शन इज ऑल्सो प्रेझेंट. म्हणजे मुलगा कुठल्या कुठल्या प्रकारच्या चुका करू शकतो तो विचार करून आम्ही ते ऑप्शन दिलेले असतात. ऑप्शन ABCD असं कुठलं तरी एक ऑप्शन 2-3 आहे म्हणून काहीतरी आर्बिटरी नंबर देऊन टाका असं नसतं मित्रांनो. मुलगा चुकीचा फॉर्म्युला कसा वापरू शकतो, मुलगा चुकीचा विचार कसा करू शकतो आणि चुकीचं काय आन्सर कसं ठरवू शकतो, म्हणून ते ऑल पॉसिबल चुकीचे आन्सर्ससुद्धा तिथे प्रेझेंट असतात. ते नसतात, कुठले तरी द्यायचे म्हणून द्यायचे नसतात. हा लक्षात. सो दिस इज अबाउट MCQ. आता हे महत्त्वाचं बघा, ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. आता याचा अर्थ काय की खूप सारी मुलं काय करतात, MCQ लिहिताना पेज नंबर 1 वरती लिहितात, पेज नंबर 2 वरती लिहितात, पेज नंबर 3 वरती लिहितात किंवा 2-3 वेळा आन्सर लिहितात MCQचा. असं नाही, तुम्ही तो एकदाच लिहायला पाहिजे. म्हणजे एकदाच तो अटेम्प्ट करायला पाहिजे. हा रूल फक्त MCQसाठी आहे, ते सांगतो तुम्हाला बघा. सो तुम्हाला MCQ कसं काय लिहायचं कळलं आहे त्याचा आन्सर लिहिताना. हां, अजून एक, मुलं लिहिताना काय करतात, MCQ लिहिताना क्वेश्चन पण लिहायचा का? तर नाही मित्रांनो, फक्त काय लिहायचं तुम्हाला, हे असं आन्सर लिहायचं आहे. आता ॲक्च्युली एक्सपेक्टेड आन्सर काय तर असं लिहिलं पाहिजे. म्हणजे तो क्वेश्चन नंबर 1 मधला कुठला आहे? 5th MCQ. त्याचा अल्फाबेट काय आहे? B. आणि त्याचा आन्सर काय आहे? 2-3. मागच्या वर्षापर्यंत जर असं लिहिलं नाही, फक्त Bच लिहिला किंवा फक्त 2-3च लिहिला तर मार्क आम्ही देत नव्हतो. पण या वर्षापासून ते बोर्डाने कन्सिडर केलं आहे तुमचा विचार करून आणि तुम्ही नुसतं हे लिहिलं तरी पण मार्क मिळणार आहे. पण कशाला आपण रिस्क घ्यायची? आपण असं करूच नाही ना. आपल्या याला किती वेळ लागतो याला? 10 सेकंड. सो 10 सेकंड्स सफिशियंट. आपल्याला पूर्ण क्वेश्चन लिहायचा नाही आहे. हां लक्षात. सो हे अजून एक दुसरा प्रश्न असतो MCQ लिहिताना मुलांना की सर ते MCQ तर मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही ओरली लिहू शकत नाही, करू शकत नाही. रफ वर्क कुठे करायचं? का MCQ सोडून दाखवायचा सगळा? तर बघा मी काय म्हटलं, सिलेक्ट अँड राईट. तुम्हाला फक्त आन्सर लिहायचं आहे. मग ते रफ वर्क कुठे करायचं? सो डू नॉट राईट एनिथिंग ऑन युअर क्वेश्चन पेपर. प्रश्नपत्रिकेवरती काही लिहायचं नसतं मित्रांनो. तुम्ही आता बाकीचे पेपर दिले तुम्हाला माहिती आहे तुम्हाला. तर रफ वर्क कुठे करायचं असतं? आन्सर शीटमध्येच करायचं असतं. म्हणजे मी मुलांना नेहमी म्हणत असतो, एव्हरीथिंग इज फेअर इन मॅथ्स, नथिंग इज रफ. हां लक्षात. सो असं रफ बीप काय करायची गरज असतं, तुम्ही आन्सर शीटमध्येच लिहा. कुठेतरी कागदावर लिहू का, बेंचवर लिहू का, कुठे हातावर करून बघू का, मग दॅट इज कन्सिडर ॲज अ कॉपी. त्याच्यामुळे ते तसं करायचं नसतं. कुठे करायचं असतं? तुम्हाला ते आन्सर शीटमध्येच करायचं असतं. मग कुठल्या पेजवर करू? कुठेही करा ना. कुठे करा म्हणजे आन्सर शीटमध्ये तुम्ही कुठल्याही पेजवर करू शकता. काही मुलांचं असं असतं की शेवटच्या पानावरतीच केलं पाहिजे रफ वर्क.
नो डाऊट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा, पण जे काय लिहायचं आहे ते आन्सर शीटमध्येच लिहायचं आहे, बाकी कुठेही काही लिखाण करायचं नाही आहे. ओके, मग तुम्ही रफ वर्क कुठे करू शकता, तर आन्सर शीटमध्ये कुठल्या तरी एका पेजवरती किंवा शेवटच्या पेजवरती रफ कॅल्क्युलेशन करून काय असेल ते, समजा फॉर एक्झाम्पल आता हे ऑर्डर डिग्रीचं सोपं होतं, ओरली तुम्हाला आलं, पण काहीतरी असं असेल की ती को फॅक्टर्स फाईंड करा, मग तुम्हाला कडून बघायला लागतो, किंवा काहीतरी इलेमेंट असेल मायनर ऑफ दिस A 2 3 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलमचा एलिमेंट कुठला आहे असं शोधा, अशा प्रकारच्या तुम्ही केलं MCQ तुम्हाला माहिती आहे. सो त्या प्रकारच्या तुला रफ वर्क करून बघायला लागतं, किंवा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन असा काहीतरी क्वेश्चन असेल तर तो त्या तुम्हाला दिलेलं असेल, तो टेट्राहायड्रॉन का ओरली येणार नाही आहे, तुम्हाला ते डिटर्मिनंट काढून तो शोधायला लागेल काय तो येतो आहे व्हॉल्यूम, किंवा पॅरलोपाइप्ड असेल, जे काय असेल ते. ठीक आहे, सो मध्ये कॅल्क्युलेशन्स तुम्हाला कुठे करायचे आहेत, तर ॲट द एंड ऑफ द वर किंवा कुठल्या आन्सर शीटमध्ये कुठे, किंवा शेवटच्या पानावर केलं तरी पण चालेल, पण आन्सर शीटमध्येच, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर इम्पॉर्टंट नोट्स, राईट द आन्सर ऑफ MCQ ओनली वन्स. मगाशी मी सांगितलं MCQचं आन्सर एकदाच लिहायचं आहे, डबल लिहायचं नाही. म्हणजे परत सांगतो बघा, MCQ तुम्ही आपण आपल्या आन्सर शीट तुम्ही बघितलेली आहे. आता तुमची आन्सर शीट असते 28 पेजेसची, त्याच्यामध्ये पहिलं पान असतं तुम्हाला बारकोड होलोग्राफ लावायचा असतो, सेकंड पेजमध्ये इन्स्ट्रक्शन असतात काय करायला पाहिजे एक्झामच्या वेळेला काय करायला नको ते, आणि तुम्ही पेज नंबर 3 पासून लिहायला सुरुवात करता. ठीक आहे, सो पेज नंबर 3 मध्ये तुम्ही लिहायचं सेक्शन A क्वेश्चन नंबर 1 आणि MCQ क्वेश्चन नंबर 1 नंतर MCQ फर्स्ट एक वेळ सोडा, 2 एक वेळ सोडा, 3 एक वेळ सोडा, आणि असं सगळं ते 8 लिहून काढा. फक्त MCQ लिहायचं आहे. आता ओनली वन्स म्हणजे काय, सपोज तुम्ही पहिल्याचा आन्सर काहीतरी A आहे आणि सपोज 4 युनिट्स असं काहीतरी त्याचा आन्सर आहे. ओके, 4 युनिट्स त्याचा आन्सर आहे. सो 4 युनिट्स आन्सर म्हणजे काय, 4 युनिट्स त्याचा आन्सर आलं तुम्हाला, बरोबर आहे. मग आता तुम्ही 4 युनिट्स लिहिताना 4 युनिट्स इथे तुम्ही आन्सर लिहिलं आणि तुम्हाला नंतर कळलं की अरे 4 युनिट्स आन्सर चुकलेलं आहे, ते काहीतरी वेगळं पाहिजे होतं, मग ते कट करा. आणि मग तुमचं समजा B आन्सर असेल 3 युनिट्स, तर ते 3 युनिट्स इथे लिहा. आणि लक्षात, म्हणून म्हटलं जागा सोडा, असं प्रॉपरली कट करा, हे तर लक्षात. पण तुम्ही आता हे पेज नंबर 3 वरती लिहिलं आणि परत पेज नंबर 5 वरती लिहिलं, पेज नंबर 10 वरती लिहिलं, तर ते कन्सिडर होणार नाही. फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर, फक्त पहिलाच प्रयत्न तुमचा कन्सिडर केला जातो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, आणि फक्त मी त्या MCQ बद्दल बोलतो, बाकी सर तुम्हाला नंतर सांगेन. स्टार्ट ईच सेक्शन ऑन न्यू पेज. प्रत्येक सेक्शन म्हणतो मी, म्हणजे सेक्शन B तुम्ही सुरू केला, त्याच्यामध्ये तुम्हाला 8 करायचे आहेत, तुम्हाला 5-6 जमली आहेत आणि मग 2-3 जमत नाही आहे, मग जागा सोडायची का नंतर लिहायचं, हे चॉईस तुम्हाला असतं. आलं लक्षात. पण तुम्ही समजा सेक्शन B संपून सेक्शन C सुरू करायचं असेल आणि तुम्हाला समजा तुम्ही 2 ओळी लिहिल्या आणि पूर्ण पेज रिकामा आहे सर, मग काय करूया, तर ते पेज तसंच रिकामा ठेवायचं आणि पुढच्या पानावरती सेक्शन सुरू करायचं, पुढचा सेक्शन C असेल D असेल जे काय असेल ते. ठीक आहे, सो दिस इज सेकंड इम्पॉर्टंट नोट. थर्ड, LPPचं जर सम तुम्ही करणार असाल असं का म्हटलं, कारण तो जर तुम्हाला चॉईसमध्ये आला, म्हणजे अटेम्प्ट एनी 8, 5 असं काय त्याच्यामध्ये असतो, 4 मार्क्सचा वगैरे असतो. जर असा जर तुम्हाला LPPचा सम करायचा असेल तर ग्राफ पेपर इज नॉट नेसेसरी, हे महत्त्वाचं आहे बघा. बऱ्याच मुलांना ग्राफ पेपर वापरायला आवडतो, ग्राफ पेपर काढूया, तर ग्राफ पेपर वापरायचा आणि असं इन्स्ट्रक्शन आपल्या क्वेश्चन पेपरमध्येच दिली मित्रांनो, तर ती वाचा व्यवस्थित. क्वेश्चन पेपर मिळाल्यावरती ती इन्स्ट्रक्शन 1 2 3 4 5 टोटल 9 इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वाचा क्वेश्चन पेपरमधल्या. तर नॉट नेसेसरी मग वापरू शकतो का, तर येस वापरू शकतो. तुम्ही आग्रह केला, तुम्ही विचारलं तर तुम्हाला देतील. पण प्रॉब्लेम काय होतो, आपण तो LPPचा क्वेश्चन सोडवतो काहीतरी पेज नंबर 7 वरती, ग्राफ पेपर काढतो कुठे शेवटी. ग्राफ पेपरची साईज जी असते ती आन्सर शीटपेक्षा थोडीशी जास्त असते, ती फोल्ड करताना फाटते, हँडल करताना प्रॉब्लेम होतो आणि मग ते परत आम्हाला करेक्शन करताना पण त्रास होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एक्झामिनरला कधीही त्रास होईल अशा पद्धतीने उत्तरं लिहायची नाही. पहिलं त्यांनी जे आन्सर शीट ओपन केलं की तो आपल्या प्रेमात पडला पाहिजे, आपल्या म्हणजे आन्सर शीटच्या प्रेमात पडला पाहिजे. त्याला पाहिलं अरे काय हुशार विद्यार्थी दिसतो, किती काय छान प्रेझेंटेशन याचं, कारण तुम्ही समोर असता तिथे. समोर काय असतं तुमचं आन्सर शीट. सो आन्सर शीट पाहिल्या त्याला वाटलं पाहिजे की किती छान प्रेझेंटेशन आहे. आणि मग हे पेपर तुम्हाला लिहिताना छान प्रेझेंटेशन पाहिजे म्हणजे काय पाहिजे, तर मग तो ग्राफ जो काढायचा तुम्हाला तो रफ स्केच ऑफ LPP इज एक्सपेक्टेड असं मी म्हटलं तुम्हाला. रफ स्केच ऑफ LPP म्हणजे काय की तुम्हाला ग्राफ पेपरवरती ग्राफ न काढता आन्सर शीटमध्येच ग्राफ काढायचा आहे. म्हणजे तुम्ही ते आपलं
माहिती आहे तुम्हाला बघा, हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ज्या काय लाईन असतील नाही का, आणि जो काही रिजन असेल तो तुम्हाला करायचा असेल तर तो शेड करायचा असं, फाइंड आउट दिस वर्टायसेस वगैरे वगैरे, ते यू नो ऑल द प्रोसेस. सो असा तो ग्राफ जो आहे, आता ग्राफ काढताना पेननी काढू का असं एका मुलांचा प्रश्न असतो बरं. सो ग्राफ काढताना पेन्सिलनेच काढायचा. म्हणजे आपल्याला मॅथ्समध्ये जी काय डायग्राम काढायची आहे ती पेन्सिलनेच काढा. नंबर 1, ग्राफ पेन्सिलनेच काढा. आणि आपण जर मॅथमॅटिकल लॉजिकमधलं सर्किट काढायचं असेल, सर्किटचा क्वेश्चन आला तर सर्किटसुद्धा तुम्हाला कसं करायचं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला पेन्सिलनेच ड्रॉ करायचं आहे. हां लक्षात. सो एवढं काळजी घ्या, बाकीचं सगळं पेनने लिहायचं. हां, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही बरं का, मला ते आठवलं. काही मुलं काय करतात, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणून पेन्सिलने लिहून बघू आणि नंतर मग काय करूया, त्याच्यावर ओव्हरराईट करू. का उगीच वेळ घालवायचा. जे काय लिहायचं ते पेननी लिहा ना, पेननी लिहून काढायचं आणि बरोबर वाटलं तसंच ठेवायचं, नाही वाटलं तर कट करायचं. सप्लिमेंट घ्या 2, 4, 10 जेवढ्या तुम्हाला घ्यायच्यात तेवढ्या. पण उगीच रफ काम करण्यामध्ये, त्याच्यामध्ये मी मागाशी म्हटलो एव्हरीथिंग इज फेअर इन मॅथ्स, नथिंग इज रफ. जे काय करायचं ते फेअर करा. सारखं रफ करून मग परत फेअर करू तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. आपला पेपर तसा लिहायला खूप आहे, लेंदी म्हणत नाही मी, पण लिहायला 3 तासामध्ये आपल्याला खूप करायचं. 34 क्वेश्चन करायचे. मी मगाशी म्हटलं तुम्हाला, त्यातले कसं ते कळेलच तुम्हाला पूर्ण लेक्चर संपल्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यूज ऑफ लॉक टेबल इज अलाउड अँड कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. तर कधी कधी ते व्हॉट्सअपला वगैरे मेसेज येतात की बोर्डाने कॅल्क्युलेटर अलाउड केलं आहे. तर आपण बऱ्याचशा गोष्टी व्हॉट्सअपच्या वगैरे विश्वास ठेवायचा नाही. कॅल्क्युलेटर अलाउड केलेलं असतं, पण ते कोणाला असतं, जे मुलं हँडिकॅप असतात त्यांना. आपण पूर्ण मेसेज वाचत नाही किंवा जो पाठवणारा असतो तो पूर्ण वाचत नाही. कॅल्क्युलेटर मॅथ्समध्ये अलाउड नाही आहे. लॉक टेबल अलाउड आहे. पण मित्रांनो, लॉक टेबलची सम मॅथ्समध्ये किती असतात, कुठल्या चॅप्टरमध्ये असतात माहिती आहे का तुम्हाला? आपण लॉग मॅथ्समध्ये जी लॉकची कन्सेप्ट वापरतो ती लॉग टू द बेस ई असते आणि हा लॉक टेबल टू द बेस 10 असतो. त्याचा आपल्याला काही यूजच नाही आहे. पण 2 चॅप्टर्स आहेत. एक आहे आपलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा पार्ट जो आहे तो, आणि दुसरं ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ह्या 2 टॉपिकमध्ये असे काही न्यूमरिकल्स आहेत की त्याचे कॅल्क्युलेशन्स थोडेसे टेडियस आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, आणि त्या कॅल्क्युलेशनसाठी लॉक टेबलचा उपयोग करता येऊ शकतो. पण तुम्ही जर आत्तापर्यंतची मागची सगळी क्वेश्चन पेपर बघितली, अशा प्रकारचं सम परीक्षेला विचारलं जात नाही. आम्ही हा विचार करतो की मुलांना ते कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे पेपर आम्ही जेव्हा काढत असतो तेव्हा आम्ही 3-4 गोष्टींचा विचार करतो. म्हणजे तुमचं नॉलेज चेक करतो, अंडरस्टँडिंग चेक करतो, स्किल चेक करतो, ॲप्लिकेशन तुम्हाला जमतं आहे का, असे 4 ह्याच्यामध्ये तुमचा क्वेश्चन पेपर डिवाईड केलेला असतो. आणि मग तुमचं ते ज्या काही गोष्टी आम्हाला चेक करायच्या असतात त्या आम्ही प्रत्येक क्वेश्चनमध्ये या वेगवेगळ्या आम्हाला जे काही डिस्ट्रीब्युशन दिलं असतं, किती मार्काचं काय असतं, तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. पण आम्हाला ते किती मार्काचं डिफिकल्टी लेवल पाहिजे, किती मार्काचं ॲप्लिकेशन बेस पाहिजे, किती मार्काचं अंडरस्टँडिंगवरती पाहिजे, किती मार्काचं स्किल बेस पाहिजे, याचा फॉर्मॅट आमचा ठरलेला असतो आणि त्याप्रमाणे आम्ही पेपर काढत असतो. मग त्या पेपरमध्ये आम्ही हे सगळं चेक करतो. सो मग लॉक टेबलची सम युजली येत नाही. किंवा आता बायनॉमियलमध्ये एक असं काहीतरी सम आहे बघा, असं मला वाटतं काहीतरी 4/5 वगैरे असं काहीतरी आन्सर येतं. म्हणजे एक टर्म, बाकीचे टर्म्स त्याच्या आजूबाजूला आहेत काही. पण आता एवढा मोठा नंबर आपण काढू शकतो का रेस टू 19 वगैरे? तर नाही काढू शकत. मग लॉक टेबलने काढायचा का? तर लॉक टेबलने काढू शकतो. पण तुम्ही जर असंच आन्सर ठेवलं तरी पण आम्ही मार्क देतो, कारण तेवढे तिथपर्यंत मुलांनी केलेलं आहे सगळं. मग तुम्हाला अगदी शेवटी वेळ असेल आणि मग करायचं असेल त्याच्या पुढची याची व्हॅल्यू काय येते ते 1-2 वेळी सोडून द्या, तिथे तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा. पण 99% किंवा माझ्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठरवा तुम्ही ठरवा. पण क्वेश्चन पेपर तर तुमच्याकडे मागच्या वर्षाचे असतील, 21चा, 22चा, 23चा 2 पेपर असतात. एक आपला मार्च फेब्रुवारीचा असतो आणि एक जुलै ऑगस्टचा असतो. ते पेपर बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. हां, कुठले तरी बाकीचे काहीतरी टेस्ट सिरीजचे पेपर्स असतील त्याच्यामध्ये ते पेपर सेटर काही विचारू शकतील, पण बोर्डचे पेपर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. मग असं हे लॉक टेबलबद्दल असतं. नंतर थेरी मगाशी म्हटलं मी तुम्हाला, सर थेरी 15% असते आणि 12 मार्क्सची असते. मग कुठल्या चॅप्टरमधले करू? खूप सारे थेरी आहे. मग कुठली येते? परत मगाशी म्हटलं तसं पेपरमध्ये मागचे तुम्ही पेपर चेक केले की कुठली येतात तुम्हालाही अंदाज येईल. माझी लेक्चरची किंवा ऐकण्याची गरज नाही, तुम्हाला ते कळलं लगेचच. पण तरी सांगतो बघा की थेरी क्वेश्चन जे असतात ते हे युजली ह्या 6 चॅप्टरमधले असतात. मॅथ्स 1चे हे 3 कुठले? ट्रिगो, पेअर ऑफ लाईन अँड वेक्टर्स. आणि मॅथ्स 2चे पुढचे 3 दॅट इज डेरिव्हेटिव्ज, इंटिग्रेशन आणि डेफायनाईट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज. त्या पण कशा ते आपण थोड्याशा पटकन बघूया. ठीक आहे. सो थेरी क्वेश्चन्स मी आता मगाशी म्हटलं तसं ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कुठली थेरी आहे? साइन रूल आहे, कोसाइन रूल आहे, प्रोजेक्शन रूल आहे, नंतर
नॅपियर्स अॅनालॉजी आहे, हाफ अँगल फॉर्म्युली आहे अँड हेरॉन्स फॉर्म्युला. सो याच्यापैकी थिअरी असते. आता त्याच्यातली मग कोणती कोणती किती किती वेळा आली आहे तुम्ही ते पेपर बघा, तुम्हाला लक्षात येईल. पेअर ऑफ लाईन्स बघा, पेअर ऑफ लाईनमध्ये 3 थेरम्स आहेत. होमोजिनियस इक्वेशनवाला, त्याचा कॉन्व्हर्स आणि अँगल बिटवीन टॅन थीटावाला थेरम, तो मॉड ऑफ 2 रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन A+B वाला तो थेरम. हे 3 थेरम्स आहेत, हे एकमेकाचे कॉन्व्हर्स आहेत. नंतर वेक्टर्समध्ये खूप सारी थेरी आहे. मग त्याच्यामध्ये कुठली कुठली कोलिनिरिटीचे थेरम्स आहेत बघा. नंतर कोप्लॅरिटीचे थेरम्स आहेत. सेक्शन फॉर्म्युला फॉर बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल डिव्हिजन. देन व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन अँड व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईड, याचे प्रूफ्स आहेत आणि त्या परीक्षेला विचारतात. नंतर व्हेक्टरमध्ये ॲप्लिकेशन्समध्ये बघा काय असतं, अँगल बाय सेक्टर्स आर कॉन्करंट. मग ती थेरी येते का प्रॉब्लेम येते, तर प्रत्येकाचा चॉईस आहे. ॲक्च्युली ते ॲप्लिकेशन ऑफ व्हेक्टरमध्ये येतं, त्याला आम्ही थेरी असं म्हणत नाही, त्या ॲप्लिकेशनमध्ये येतं. हां लक्षात. मीडियन्स आर कॉन्करंट किंवा इफ सेगमेंट जॉईनिंग मिड पॉईंट ऑफ ट्रेपेझियम ऑफ नॉन पॅरलल साईड इज पॅरलल टू थर्ड साईड आणि इट्स लेंथ इज हाफ ऑफ दॅट सम ऑफ 2 पॅरलल साईड्स वगैरे असं तर माहिती आहे सगळं तुम्हाला. आलं लक्षात. सो ते जे असतं ते ॲप्लिकेशन ऑफ वेक्टर्समध्ये येतं, ते थेरीमध्ये आम्ही त्याला कन्सिडर करत नाही. तर थेरीमध्ये असं असतं बघा, आर बार कॅन बी युनिकली एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार सी बार किंवा स्केलर मल्टिपल दाखवायचा असतो. असे हे सगळे थेरम्स आहेत. ठीक आहे, हे झाले M1चे. आणि आता M2 बघा. M2मध्ये डेरिव्हेटिव्हमध्ये 3च थेरम आहेत मित्रांनो. कुठले 3 थेरम आहेत, एक आहे चेन रूल, दुसरा इन्व्हर्स फंक्शन आणि तिसरा पॅरामेट्रिक. हे 3 थेरम आहेत. आलं लक्षात. या 3 थेरमपैकी एक थेरम विचारला जातो. इनडेफिनाइट इंटिग्रल बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 असं काहीतरी 11 थिअरी दिसते, 11 थिअरम दिसत आहेत. पण सोपी आहेत मित्रांनो ती. हा UV रूल कसा प्रूव्ह करायचा माहिती आहे तुम्हाला. मी मुद्दाम इथे कलर कॉम्बिनेशन वापरलं बघा, सांगतो तुम्हाला. हा ब्लॅक कलरचा जो UV रूल जो आहे तो बाय पार्ट्स रूल आहे, माहिती आहे तुम्हाला. तो कसा करायचा असतो, इथे W इंट्रोड्यूस करतो आपण, लेट इंटिग्रेशन ऑफ V = W आणि मग ते प्रॉडक्ट रूल करून याचा डेरिव्हेटिव्ह तो म्हणून याचं इंटिग्रेशन हे असं करून ते करतो. एवढं सोपं आहे ते UV रूल. नंतर हा आपला खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, याच्यावरती एक्झाम्पल्स पण आहेत की जी पटकन सोडवता येतात. सो ह्याचं पण प्रूफ असतं. आणि अजून एक सांगायचं राहिलं, खूप वेळा मुलं प्रश्न पूर्ण वाचत नाही. मी मगाशी म्हटलं तसं MCQच्या वेळेला प्रश्न पूर्ण वाचत नाही म्हणजे काय, की थेरी विचारलेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ UV प्रूव्ह करा एवढंच वाचलं जातं आणि त्याच्यापुढे हेन्स म्हणजे त्याला अटॅच एखादं सम असतं, 1 मार्कचं 2 मार्कचं, युजली 1 मार्कचं असं छोटं सम असतं ते. तसं इथे असं काहीतरी दिलं असेल, हा थेरम प्रूव्ह करा आणि हेन्स इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ e⁻⁴ 1 + tan x + tan स्क्वेअर x असं काहीतरी. सपोज असं काही एक्झाम्पल घेतो मी, असं एखादं एक्झाम्पल असेल. सो मग याला पण वेटेज असतं. म्हणजे हा 4 मार्कचा क्वेश्चन असेल तर 2 मार्क याला 2 मार्क याला असू शकतील, किंवा 3 मार्कचा असेल तर 2 मार्क याला 1 मार्क याला असू शकेल. सो सब पार्ट किंवा इथे चेन रूल असतो, चेन रूल प्रूव्ह करा आणि हेन्स फाइंड ddx ऑफ log ऑफ साइन x. किंवा इथे इन्व्हर्स फंक्शन असेल त्याच्यामध्ये साइन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढून दाखवा, टॅन इन्व्हर्सचा काढून दाखवा, असं पण त्याला अटॅच ती करोलरी घेतल्यात ना आपण, त्या करोलरी पण विचारली जाऊ शकते. किंवा पॅरामेट्रिकमध्ये पॅरामेट्रिक रूल प्रूव्ह केला की मग x = sin t, y = cos t / x हेन्स असं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे प्रश्न सगळ्यांनी व्यवस्थित वाचा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा असतो. हा लक्षात. आणि मग तुम्ही उत्तर घाई करायची नाही कुठल्या गोष्टीची. कधी कधी आपण फार एक्साइट असतो, अरे हे मला येते पटकन येते, फक्त अर्धवटच बघतो, तर असं करू नका, पूर्ण वाचा. हा लक्षात. हां, नंतर आता मगाशी म्हटलं मी बघा, इनडेफिनाइट इंटिग्रलमध्ये हे 2 थेरम झाले. नंतर हे बघा, हे 1 2 3 हे जे तुम्हाला ग्रीनमध्ये दिसत आहेत ते 3, नंतर हे ब्राऊनवाले 3 आणि हे जे पर्पलमध्ये दिसत आहेत हे 3, हे सिमिलर आहेत मित्रांनो, म्हणजे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. आता हॉरिझॉन्टली मी सांगतो पहिले तुम्हाला. हे 3 जे आहेत 1 2 3, हा पहिला कसा प्रूव्ह करतो आपण, वी हॅव 2 मेथड्स. पहिली मेथड काय ती सांगतो आधी. इथे आपण काय करतो, फॅक्टर्स पाडतो, a - x a + x आणि मग त्याचं इंटिग्रेशन काढतो. इथेच करतो आणि इथे सबस्टिट्यूशन करतो. तसं इथे काय करतो, सबस्टिट्यूशन करतो. इथे सबस्टिट्यूशन, इथे सबस्टिट्यूशन आणि इकडे काय करतो आपण, इथे आपण काय करतो की इथे इंटू वन घेऊन बाय पार्ट्स करतो बघा. *1 UV रूल वापरायचो आपण इकडे आणि UV रूलने हे पटकन जमतं आहे. आलं लक्षात. पण पुस्तकात 2 मेथड असतात. तुम्ही वेगवेगळे काय लेक्चर अटेंड केलेले असतात, तुम्ही वेगवेगळे पुस्तकं वापरतात, मग तुम्हाला कन्फ्युजन असतं, ही वापरू किती वापरू असं कन्फ्युजन असतं. तर इथे हे जे 3चा सेट आहे, हे 3च्या 3 आपल्याला काय करता येतं, x = a sin θ प्रूव्ह यूज करून हे 3ही प्रूव्ह करता येतात. नेक्स्ट दिस 3 आर वी कॅन प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ बाय पुटिंग x = a tan θ. आणि शेवटचे 3 जे आहेत ते काय पुट करतो आपण, येस यू आर राईट, व्हॉट, a sec θ.
सो असं हे 3 प्रूव्ह करू शकतो. म्हणजे असे ते बघा, या 3 टेक्निक लक्षात ठेवल्या की हे 9 फॉर्म्युला लक्षात राहिले ना तुमच्या, म्हणजे 9चं डेरिव्हेशन लक्षात राहिलं आणि वरचे 3 मला सांगितलं. त्याच्यामुळे असं खूप आहे 10-11 आहेत कसं लक्षात ठेवू असं अजिबात नाही. त्याला ट्रिक्स आणि शॉर्टकट टेक्निक बरं का. हां, अजून एक शॉर्टकट म्हणून आठवलं, MCQमध्ये आपण शॉर्टकट वापरून आन्सर काढतो. थेरी एक्झाममध्ये कोणीही शॉर्टकट वापरायचा नाही. शॉर्ट फॉर्म्स आर अलाउड, शॉर्टकट इज नॉट अलाउड. ईच अँड एव्हरी स्टेप इज एक्सपेक्टेड. सगळ्या स्टेप्स लिहायच्या असतात, स्टेप वाईज मार्क असतात. तुमचं फायनल आन्सर बरोबर असेल आणि तुम्ही जर स्टेप लिहिल्या नसतील मधल्या तर तुमचे मधल्या स्टेपचे मार्क जातात. त्याच्यामुळे स्टेप्स लिहिणं गरजेचं आहे. आणि अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या विषयांमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, इंग्लिश वगैरेमध्ये हाफ मार्किंग स्कीम आहे मित्रांनो. एक चूक केली की हाफ मार्क कट करतात. कधी कधी सपोज 4 मार्कचा सम असेल आणि त्यांनी असे मार्क देत देत ते 3.5 आला की पुढे तो टोटलमध्ये राऊंडअप होतो आणि त्याचे 4 होतात. म्हणजे चूक केली पण तो राऊंडअपमध्ये परत 4 झाला. असं बाकी विषयात होतं. मॅथ्समध्ये चुकीला माफी नाही. चूक केली 1 मार्क गेला. मॅथ्समध्ये हाफ मार्क स्कीम नाही आहे. 1-2 असे 1 मार्क असतो. प्रत्येक स्टेपला 1 मार्क असतो. 1 मार्क म्हणजे 2 स्टेप म्हणून 1 मार्क किंवा अर्धी लिहिली म्हणून त्याला हाफ मार्क द्या असं अजिबात नाही आहे. 1 मार्क म्हणजे तुम्ही एकदा चूक केली की तुमचा 1 मार्क गेला. हाफ मार्क जात नाही. हाफ मार्किंग स्कीम इज नॉट देअर इन मॅथमॅटिक्स. ओके, परत काय म्हणतो, चुकीला माफी नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर डेफायनाईट इंटिग्रलमध्ये मित्रांनो टोटल 8 प्रॉपर्टीज आहेत. पहिल्या 4 प्रॉपर्टीज आणि शेवटच्या 4 प्रॉपर्टीज. मग शेवटच्या 4 प्रॉपर्टीज परीक्षेला विचारतात, बट फर्स्ट 4 प्रॉपर्टीज शिवाय त्या करू शकतो का आपण? नाही. म्हणून पहिल्या 4 प्रॉपर्टी आपल्याला माहितीच असल्या पाहिजेत. पण परीक्षेला थेरीला कुठल्या विचारल्या जातात तर या 4 प्रॉपर्टीज 0 to a f of x dx इक्वल्स टू वॉट 0 to a f of a minus x dx. हे आणि सिमिलरच आहे. इथे काय a to b f of x dx काय असतं, f of a plus b minus x करतो आपण रिप्लेस आणि ते करतो. आणि इकडे हे इवन ऑड फंक्शन आणि इकडे काय असतं 0 to 2a, याला आपण ब्रेक करतो 0 to a आणि a to 2a, I1 I2 2 इंटिग्रल घेतो आणि एक तसंच ठेवतो आणि दुसरं सिम्प्लिफाय करून तो प्रूव्ह करतो. सो ही आहे थेरी क्वेश्चन्स. अजून एक प्रश्न मुलांना नेहमी असतो बरं का मित्रांनो. मुलं असं विचारतात की ती थेरी लिहिताना मी असं कुठेतरी पाहिलं तिथे 3 स्टेपमध्येच दिलं आहे, साइन रूलचा प्रूफ किंवा कोसाइन रूलचा प्रूफ किंवा कोसाइन रूल प्रूव्ह प्रोजेक्शन रूल प्रूव्ह करताना डायरेक्ट कॉस्टची व्हॅल्यू टाकली चालते का? तर पुस्तकामध्ये नीट ऐका, लक्षात ठेवा सगळ्यांनी. टेक्स्टबुकमध्ये जशी थेरी एक्सप्लेन केली आहे तशीच थेरी बोर्डमध्ये एक्सपेक्टेड आहे. म्हणजे एखाद्या थेरमच्या समजा केसेस असतील, केस 1 and 2, म्हणजे साइन रूलमध्ये 2 केसेस आहेत बघा, 2 डायग्राम आहेत की नाही, मग तसंच परीक्षेला आलं पाहिजे. आलं लक्षात. वेगवेगळ्या तुमच्या मनाने काही लिहायचं नाही. हां, प्रॉब्लेम सोडवताना अल्टरनेट मेथड अलाउड आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही समचा सोल्युशन लिहिता कितीतरी आपल्याला 2-3 मेथड असतात. एक सम आपण 2-2, 3-3 मेथडने सोडू शकतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, मग प्रॉब्लेम सोडवताना अलाउड आहेत मेथड अल्टरनेट. पण थेरी लिहिताना पुस्तकामध्ये जसं दिलं आहे, म्हणजे सेम टू सेम मी म्हणत नाही आहे, थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं, पण जसं काही तुम्हाला स्केलेटन दिलं आहे पुस्तकामध्ये तर तशाच्या तसंच ते आलं पाहिजे. कशासाठी? थेरीसाठी. सो एवढी प्रिकॉशन तुम्ही थेरीसाठी घ्या. नंतर हे वेटेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पुस्तकात अवेलेबल आहे, सगळे अवेलेबल, जास्त वेळ घालवत नाही याच्यामध्ये. सो M1 जो आहे तो तुमचा मगाशी म्हटलं तसं मी तो 56 मार्क्सचा आहे. वेटेज चॅप्टर तुम्हाला माहिती आहे, मी काय त्याच्यात वेळ घालवत नाही. तर सेम टू सेम पेपर 2 जो आहे आपला तो सुद्धा 56 मार्क्सचा आहे, त्याचे पण वेटेज आहे. आता हा इंटिग्रेशन 10 मार्काला आहे आणि हे जे 2 चॅप्टर आहेत प्रॉब्लेम ते पण 10 मार्काला आहे. म्हणजे ते 2 चॅप्टर जरी असले तर सिमिलरिटी आहे, ती कशी नंतर तुम्हाला सांगतो मी 1 by 1. ठीक आहे. सो वेटेज आता बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ टू स्कोअर 50 मार्क्स. 100 पैकी नाही बरं का, 80 पैकी. येस, प्रॅक्टिकलचे 20 मार्काचं मी काय म्हणतच नाही आहे, ते तुम्ही मिळवलेत जे काय असेल तुमचं स्किल त्याप्रमाणे. आता राहिला प्रश्न 80 मार्काच्या मॅथ्सच्या पेपरचा. तर 80 पैकी 50 मार्क मिळवता येऊ शकतील का? सर माझे फॉर्म्युले पार्ट नाही आहे, मला त्या ट्रिग्नोमेट्रीची भीती वाटते, मला डेरिव्हेटिव्हमध्ये कन्फ्युजन होतं, इंटिग्रेशनमध्ये कन्फ्युजन होतं, मिळू शकतो का? द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज येस. विदाऊट प्रिपेरिंग इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ट्रिग्नोमेट्री मार्क मिळू शकतात का? येस. म्हणजे अशी वाईट परिस्थिती आपल्याला यायला नको, पण आता आपल्याकडे दिवस कमी आहेत, आपल्याला मार्क मिळवायचे आहेत. मग असं करू शकतो का? तर आता आपल्याला बाय हुक और बाय क्रूक मार्क मिळवायचे आहेत, बरोबर. मग आपल्याला आता कुठल्या चॅप्टरकडे लक्ष दिलं पाहिजे की कमीत कमी एफर्टमध्ये, कमीत कमी वेळामध्ये त्याच्यावरती आपल्याला असं एका दिवसात एका रात्रीतनं काही होत नसतं बरं का. तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास केला आहे, फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही की आपले मार्क वाढतील की नाही, म्हणून सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. सो हे जे चॅप्टर्स आहेत बघा, 8 चॅप्टर दिलेत मी इकडे. मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसिस नाही का, इकडे LPP, पेअर ऑफ लाईन, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन
आणि हे 2 मॅथ्स 2चे. मॅथ्स 2चे बाकीचे चॅप्टर मी घेतलेच नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला छान ते ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे सम आवडतात, इन्क्रीजिंग डिक्रीजिंगवाले, प्लस तुम्हाला ते ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढता येते वगैरे वगैरे. ते आपण चॅप्टर वाईज जेव्हा डिस्कस करू तेव्हा तुम्हाला कळेल असते कसं करायचं ते. सो असं बघा, एवढे चॅप्टर जरी केलं तरी तुम्हाला किती मार्क मिळतात. हे पण ज्याची टोटल किती 56 मार्काचीच टोटल यायची. 56, मी 50च म्हटलं तुम्हाला, 56 मिळू शकतात. 56 मार्क हे आणि 20 मार्क प्रॅक्टिकलचे, 76 मार्क्स एवढेच चॅप्टर करून कमीत कमी अभ्यास करून आणि 100पैकी 76 मार्क मिळतात. अजून किती पाहिजेत? म्हणजे पाहिजे 100पैकी 100च, पण अगदी ज्यांचं तळ्यात मळ्यात आहे किंवा घाबरलेली आहेत किंवा थोडा कॉन्फिडन्स नाही आहे त्यांच्याबद्दल बोलतो आहे मी. ठीक आहे. आता बघा, थोडंसं चॅप्टर वाईज मी तुम्हाला, म्हणजे असतं सोपं. मी मगाशी प्रश्न विचारला कोणतं आवडतं चॅप्टर, लॉजिक आवडतं का, असा एकही विद्यार्थी सापडणार नाही की त्याला लॉजिक चॅप्टर आवडत नाही. लॉजिक येस सर किती सोपं आहे ते, मी त्याला मार्क मिळवणारच आहे आणि त्याचे 8 मार्क माझे फिक्स झाले. पण तरीही काही मुलांचे मार्क जातात. मग ती मार्क जाऊ नये म्हणून काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो बघा. तर त्याच्यामध्ये काही टॉपिक्स आहे, एखादा राहू शकतो माझ्याकडनं, मी कव्हर करायचा प्रयत्न केला सगळा. ट्रूथ टेबल आणि इनपुट आउटपुट टेबल. आता याच्यात कुठे मार्क जातो मित्रांनो? ट्रूथ टेबलमध्ये तुम्हाला जे काही ट्रूथ टेबल तयार करायचा असतो तो आपण ते टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिन्जन्सीसाठी वापरतो, प्लस LHS RHS व्हेरीफाय करण्यासाठी लॉजिकल इक्विवलेंटसाठी वापरतो, किंवा नुसतं ट्रूथ टेबल काय करा असं त्यासाठी पण असतं. ते ट्रूथ टेबल करतो आपण. सो ट्रूथ टेबल करताना आणि इनपुट आउटपुट टेबल करताना काही मुलांच्या चुका होतात. सो ट्रूथ टेबल करताना तुम्ही T आणि F हेच वापरलं पाहिजे आणि इनपुट आउटपुट करताना 1 आणि 0 हाच सिम्बॉल वापरला पाहिजे. ते का असतं तुम्हाला माहिती आहे सगळं. बायनरी ऑपरेशन, तुमचं इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे किंवा काही मुलांचं कम्प्युटर सायन्स वगैरे असतं त्यांना ते माहिती असतं सगळं. सो हे 1 0. आता मित्रांनो, तुम्ही जेव्हा ट्रूथ टेबल करता तेव्हा त्या ट्रूथ टेबलला जे कॉलम्स असतात 1 2 3 4 आणि मग सपोज जर बसला नाही शेवटचा असं, इथं तुम्ही काहीतरी P लिहिला, Q लिहिला आणि R लिहिला, इथे P इम्प्लाइज Q वगैरे असं काहीतरी असेल आणि ते बसत नाही, मग तुम्ही काय करतात 4 and 5 3 and 2 असं लिहायचं नसतं. ते बसत नसेल तर खाली ते कॉलम्स ॲड करा. असं कंपल्सरी नाही की ते एका ह्याच्यातच सगळेचे सगळे कॉलम्स बसले पाहिजे, सगळा टेबल त्याच्यामध्ये आला पाहिजे, असं अजिबात नाही मित्रांनो. आलं लक्षात? सो जेवढे कॉलम असतील सुटसुटीत लिहा. मी मगाशी म्हटलं काय, एक्झामिनर तुमच्या आन्सरशीटच्या प्रेमात पडला पाहिजे. मग असं प्रेझेंटेशन पाहिजे आपलं. मग असं छानपैकी इथे ते लिहायचं, इथे ते काय असेल ते ट्रूथ टेबल असं वरती हेडिंग द्यायचं, हा असेल ते इनपुट आउटपुट टेबल असं त्याला हेडिंग द्यायचं आणि सगळ्या त्या एंट्रीज लिहायच्या, प्रॉपरली लिहायच्या. आता अजून एक गोष्ट होती की जे कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असतात बरं का, त्यांच्याकडनं चुका होतात. ते जेव्हा त्यांचा CS मध्ये अभ्यास करतात त्यांच्या ह्या टेबलची सुरुवात 0 0 आणि 1 1 अशी होते बघा. सो ती 0ने सुरुवात करतात. इथे तसं नाही आहे. इथे काय असतं, तुम्हाला आपण टेबल कसा करतो, TTFF असं करतो ना, तसं मग इकडे काय पाहिजे 1 1 0 0 आणि पुढचं Qचा अर्थ ते बाकी काही मी सांगत बसत नाही. तर ते असं लिहायचं आहे. आलं लक्षात? असं का लिहायचं? 0 0 1 लिहिलं चालणार नाही का? तर लॉजिकली बरोबर आहे, तुमचा आन्सर आमचा आन्सर सेमच असणार, पण मॉडेल आन्सरमध्ये जे आम्ही उत्तर दिलेलं असतं ते ह्या सिक्वेन्सने दिलेलं असतं आणि तुमचा फायनल कॉलम जो असेल ना, समजा फायनल कॉलम तुमचा काहीतरी 1 0 1 0 आला, 1 0 1 0 आला, तर तुमचं उलटं येईल ना, 0 1 0 1 येईल. तुम्ही हे सिक्वेन्स चेंज केल्यामुळे. आलं लक्षात? मग आम्ही चेक करताना काय करतो, पटकन हे लिहिले का ते लिहिले का, रे शेवटचा कॉलम याचा चुकला आहे, घाई गडबडीत होऊन जातं असं. कारण कमी वेळामध्ये पेपर चेक करायचे असतात. खूप सारे म्हणजे प्रॉब्लेम असतात की आम्हाला कॉलेजमध्ये लेक्चर्स घेऊन पेपर चेक करायचे असतात, सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, कॉलेजची सगळी जबाबदारी बघून बघायची असतात. तर तो वेळ आम्ही द्यायला पाहिजे, आमची जबाबदारी ते म्हणत नाही मी तुम्हाला. पण तरी आम्हाला मी मगाशी म्हटलं तसं की प्रेझेंटेशन असं ठेवा की त्याला वाटलं पाहिजे येस काय हुशार विद्यार्थी असतात, पटापट पटापट आमच्या हातातनं मार्क सुटले पाहिजेत. हा लक्षात? म्हणून आपण ह्या सगळ्या चुका होणार नाही याची काळजी घेऊया. ठीक आहे. नंतर ड्युॲलिटीबद्दल, ड्युॲलिटी पण किती सोपं आहे, अँडला ऑर करा, ऑनला ॲड करा, एवढंच करायचं असतं. पण अजून एक तिथे बघा T स्मॉल T आणि स्मॉल C असतो. T असतं T रिप्लेस बाय C, म्हणजे हे T म्हणजे टॉटॉलॉजी असतं, हा C म्हणजे कॉन्ट्रडिक्शन असतो. सो T आणि C रिप्लेस करायला विसरायचं नाही. किंवा ट्रू असेल आणि F असेल तर ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू होतं, माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला. पण ह्या साध्या साध्या गोष्टी आपल्याकडनं राहतात आणि त्याचे मार्क जातात. हे असं मी बघितलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे. नंतर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये मगाशी मी जसं डिग्री ऑर्डरचं सांगितलं तसं खूप वेळा तिन्ही पण आम्ही विचारतो परीक्षेला, पण कधी कधी फक्त 2च विचारतो, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. एखादा जर पेपर सेटर थोडासा मुलांना चेक करायचा असेल त्याला, की तो काय करतो, पहिले सांगतो की फाइंड द इन्व्हर्स अँड व्हॉट कॉन्व्हर्स, सिक्वेन्स बदलतो त्याचा.
मग आपल्याकडनं उलटं होतं. आपण काय करतो, पहिला काय असतो तर क्यू इम्प्लाइज पी असतो, दुसरा काय असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू असतो, तिसरा काय असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असतं. ते सिक्वेन्स बघतच नाही कसं विचारलं आहे. आणि आपण कॉन्व्हर्सला इन्व्हर्स म्हणतो, इन्व्हर्सला कॉन्व्हर्स, तुमचं उत्तर बरोबर असतं, सगळं बरोबर असतं. पण तुम्ही कॉन्व्हर्सला इन्व्हर्स म्हटलं आणि इन्व्हर्सला कॉन्व्हर्स म्हटलं किंवा कॉन्ट्रापोजिशन म्हटलं तर तुम्हाला त्याचे मार्क मिळत नाही. कारण आपण तसं म्हणू शकत नाही ना, चूक करायची नाही, मगाशीच मी सांगितलं आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक हे असेल. या सर्किट ड्रॉ करताना सर्किटमध्ये पण जेव्हा सर्किटचा प्रश्न येतो मुलं डायरेक्ट सर्किट ड्रॉ करतात किंवा सर्किट दिला असतं डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म लिहितात. तसं नाही करायचं. कुठे चूक होते, लेट पी व्हॉट स्विच S1 इज क्लोज्ड, क्यू स्विच S2 इज क्लोज्ड, 3 असतील तर R स्विच S3 इज क्लोज्ड. मिनिमम एवढं आलं पाहिजे. मग पुढचं लिहायचं का, L म्हणजे लॅम्प, ती म्हणजे बॅटरी, ते नाही लिहिलं तर चालतं. पण हे स्टेटमेंट तुम्ही PQR स्विचेस S1 S2 S3 सिम्बॉल वापरणार आहे की नाही तुम्ही, तर ते लिहिणं मस्ट आहे. मग इथंसुद्धा सर्किटमध्ये तुमच्याकडनं चुका होतात आणि मुलांचे मार्क जातात. तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला मी सगळं सांगतो आहे. ठीक आहे, तो व्यवस्थित लिहायचं. सर्किट काढताना पेन्सिलने काढायचे, मागाशीच मी सांगितलं. व्यवस्थित स्विच दिसला पाहिजे. जर तो निगेशन असेल तर S1 डॅश, बऱ्याच वेळा तो डॅश दिसत नाही, फक्त S1 दिसतो. मग S1ला आम्ही S1 डॅश म्हणू शकत नाही. मग तुमचा मार्क जाऊ शकतो. आणि किती जाऊ शकतो, डायरेक्ट 1 मार्क फक्त डॅशसाठी. कारण 1 मार्क, 1 चूक केली तुम्ही 1 मार्क जाणार. म्हणून काळजीपूर्वक ते बघा सगळं. आलं लक्षात. नंतर अजून तर आपण इथपर्यंत आलो होतो 1 2 3 सर्किटचं आपलं बोलून झालं. आता लॉजिकमध्ये काय आवडतं, सगळंच आवडतं. पण लॉ म्हटलं की प्रॉब्लेम येतो. सर मला लॉज सोडून काही सांगा. ते लॉजमध्ये मला फार कन्फ्युजन होतं. पण मित्रांनो, लॉजवरतीच आपल्याला काही क्वेश्चन असतात. तिथे एक प्रश्न असतो, विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोईंग. मग तिथे ट्रूथ टेबल वापरायचं नाही आणि प्रूव्ह करायचं आहे. ते म्हणजे लॉ वापरूनच करायचं आहे. तर तुम्हाला सगळे लॉ माहीत पाहिजे. आणि हे लॉ मित्रांनो सोपी आहेत ना. आपण बरेचसे लॉ सेट थेरीमध्ये शिकलो आहे. म्हणजे कुठला, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डी मॉर्गन्स लॉ झाले की निम्मी लॉ तिथे शिकलो आपण. मग आता इथं नवीन काय आहे, इम्प्लिकेशनचा लॉ आहे, बरोबर आहे, डबल इम्प्लिकेशनचा लॉ आहे आणि निगेशनचा, निगेशन ऑफ म्हणजे डी मॉर्गन्समध्ये तर आलंच दोघांचं, कंजंक्शन डिसजंक्शनचं म्हणजे अँड ऑरचं, आणि निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. एवढेच तर लॉज आहेत. बाकीचे लॉज आहेत कधी कुठे. मात्र लॉजवरती जेव्हा प्रश्न येतो त्याच्यामध्ये पण काही मुलांना थोडं कन्फ्युजन असतं. काय कन्फ्युजन असतं की आपण 2-3 स्टेप करत गेलो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलं तरी एखादं सम सोडवत आहे आणि सम सोडवता सोडवता तुम्ही असं काहीतरी आला इकडे, पी ऑर निगेशन पी अँड क्यू, असं इथपर्यंत स्टेपला आलात. आता इथे पी ऑर निगेशन पी काय असतं माहिती आहे तुम्हाला की दिस इज ट्रू सर, इथे टी येतं आहे. पण ह्या लॉला काय म्हणतात, कारण तुम्हाला जेव्हा विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल क्वेश्चन असतो, तुम्ही कुठला लॉ वापरला हे लिहिणं मस्ट आहे. कुठल्या लॉने तुम्ही ते केलं आहे. पण लॉचं नाव माहीत नाही आहे, पण लॉ माहिती आहे तुम्हाला, हे माहिती नाही पी ऑर निगेशन पी. मग हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे का, नाही सॉरी आयडेंटिटी लॉ आहे का, नाही नाही, असं काहीतरी कन्फ्युजन होतं. मग असं कन्फ्युजन असेल तर असं फक्त मॅथ्समध्येच अलाउड आहे बरं. पी ऑर निगेशन पी इज ट्रू असं लिहिता येतं आणि हे दिस अँड ॲज इट इज. आणि परत मग पुढे काय असतं, टी अँड एनी स्टेटमेंट इज दॅट स्टेटमेंट इट सेल्फ. क्यू, मग परत या लॉचं काय म्हणतात, याचं नाव माहीत नाही आहे. मग इथे लिहायचं टी अँड एनी स्टेटमेंट इज दॅट स्टेटमेंट इट सेल्फ. असं फक्त मॅथ्समध्येच अलाउड आहे. बघा, सी द ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स, नाही का. मॅथ्समध्ये कितीतरी गोष्टीत आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला काय करायचं असतं, LHSवरून RHS प्रूव्ह करायचं असतं. आपण RHSवरून LHS करतो. आपल्याला LHS RHS प्रूव्ह करायचं असतं. आपलं LHS जमत नाही, LHS सोडवतो, इक्वेशन 1 RHS सोडवतो, इक्वेशन 2 1 and 2 इक्वेशन मॅच करतो आणि प्रूव्ह करतो. असं कुठे करता येतं, फक्त मॅथ्समध्येच करता येतं बघा. असं बाकी विषयांमध्ये करता येत नाही. असं मला माझ्या नॉलेजनुसार सांगतो मी तुम्हाला. पण 99% फक्त असं मॅथ्समध्येच करता येतं, बाकी विषयात करता येत नाही. मग असं तुम्हाला जर तो कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, असं लॉचं नाव माहिती नसेल तर तो लॉ तुम्ही लिहू शकता किंवा लिहिता येतं. लिहिलं तर मार्क मिळतात, मार्क कट होत नाही. ओके, सो हे अशी लॉज. आणि निगेशन आणि सिम्प्लिफायचं, निगेशन ऑफ लॉज वापरून काही सम राईट द निगेशन ऑफ स्टेटमेंट असतं ते तुम्हाला लिहायला लागतं. किंवा सिम्प्लिफाय द सर्किट, सर्किट दिलेलं असतं, सिम्प्लिफाय करायचं. मिनिमाइज द स्विचेस, कमीत कमी स्विचेस करायचे असतात. मग मिनिमाइज द स्विचेस म्हणजे काय, तर आपल्याला लॉ वापरून असते स्टेटमेंट. तिथे 5-6 स्विचेस असतात, म्हणजे S1 S1 डॅश S2 S2 डॅश अशा असतील. त्यातल्या काही स्विचेसची गरज नाही आहे त्या सर्किटला. मिनिमम स्विच वापरून पण तो लॅम्प ऑन होऊ शकतो. मग ते मिनिमाइज स्विचेस कसे करायचे, तर ते सिम्प्लिफाय युझिंग द लॉज, लॉ वापरून करायचे असतात. आता याच्यामध्ये काही मुलं ट्रूथ टेबल वापरून पण करतात की हा कॉलम आणि हा कॉलम सेम आहे म्हणून ते तेवढं फक्त केलं तरी चालेल. पण ती मेथड जरा कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामुळे तुम्ही, आणि क्वेश्चनमध्ये असं लिहिलं असतं बरं का, काय, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्किट
किंवा मिनिमाइज द स्विचेस असं लिहिलं असतं. आता काही वेळेला मुलं इथे वेळ काय घालवतात, सर्किट दिलेलं आहे परत सर्किट ड्रॉ करायचं का, कशाला ड्रॉ करताय, कशा वेळ घालवत आहे, सर्किट ड्रॉ करायचं नाही आहे. क्वेश्चन काय दिलं आहे, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्किट अँड हेन्स ड्रॉ असेल तर मग ते सिम्प्लिफाईड झालेलं सर्किट ड्रॉ करायचं असतं. सिम्प्लिफाईड सर्किट ड्रॉ करायचं असेल तर सिम्प्लिफाईड, ओरिजिनल क्वेश्चनमध्ये वेळ वाया घालू नका. बरीच मुलं क्वेश्चन लिहायला वेळ वाया घालवतात, आपल्याकडे थोडा वेळ नसतो मित्रांनो. आणि जर जास्त वेळ असला तर आपण तो कशासाठी वापरायचा नंतर सांगतो. ठीक आहे. आणि नंतर हे क्वांटिफायर्स पण काय दोनच प्रकारचे, एक फॉर ऑल आणि एक देअर एक्झिस्ट, उलटाई आणि उलटाई असं म्हणतो आपण. सर तो कधी वापरायचा असतो, त्याचं निगेशन करताना काय होतं, देअर एक्झिस्टचं समचं देअर एक्झिस्ट होतं, फॉर ऑलचं निगेशन. तर ते क्वांटिफायरचं फक्त मला वाटतं मोजून 4 ते 5च क्वेश्चन पुस्तकामधले, त्यातलंच परीक्षेला असतं. त्याच्यामुळे तेच खम करा, म्हणजे क्वांटिफायरचा जो काय तुमचा मार्क असेल तो जाणार नाही. ओके. सो असं हे लॉजिकबद्दल तुम्हाला मी सांगितलं. आणि तुमचं बहुतेक आता इथे 8 पैकी 8 मार्क मला 101% मिळतील, तुमचं मार्क एकही जाणार नाही आहे. आता मॅट्रायसिस टॉपिक कसं आहे तर सगळ्यांना एक सोपं आहे सर, तो काय म्हणतात ते ऑपरेशन वगैरे करायला त्रासदायक होतं. सो याच्यात फक्त 5च प्रकारचे सम आहेत मित्रांनो, याच्यात थेरी नाहीच आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, ॲडजॉईंट तुमची फेवरेट सगळ्यांना आवडते ॲडजॉईंट मेथड. नंतर रिडक्शन आणि हे म्हणजे ॲप्लिकेशन, ते आपल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवायची असते युझिंग रिडक्शन मेथड ऑर इन्व्हर्जन मेथड. आता रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचं तुम्ही जेव्हा सम करतात मित्रांनो, त्यावेळेला काय असतं की ऑपरेशन करताना काळजीपूर्वक ऑपरेशन करा. जे ऑपरेशन लेफ्ट हँड साईडला करणार तेच ऑपरेशन राईट हँड साईडला करा. बऱ्याच वेळेला असं होतं की ऑपरेशन करतो, बरोबर करतो, लेफ्ट हँड साईड प्रॉपर करतो, राईट हँड साईडला एखाद्या स्टेपला करतो आणि एखाद्या स्टेपला करायला विसरतो. पण एक जर चूक झाली तर पुढचं सगळं सोल्युशन चुकतं आणि मग आपले मार्क जातात. त्याच्यामुळे ऑपरेशन करताना, रो आणि कॉलम करताना काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित तुम्हाला ते ऑपरेशन्स करायची आहेत. नंतर ॲडजॉईंट करताना बरीच मुलं डायरेक्ट ओरली ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स लिहितात. मगाशी म्हटलं मी शॉर्ट फॉर्म इज अलाउड, शॉर्टकट इज नॉट अलाउड. इथे मार्क आहे स्टेप्सला, म्हणजे तुम्ही मायनर्स लिहिले त्याला मार्क असतो, को फॅक्टर्स लिहिले त्याला मार्क असतो, ॲडजॉईंट लिहिलं त्याला मार्क असतो. आणि मग ए इन्व्हर्स तुम्हाला काढायचं असेल तर तो ए 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए वगैरे वगैरे जे काय असतं तर ते तुम्हाला सगळं त्याला 4 मार्क्सचा समजतो. हा काय 1 मार्काला सम विचारला तर तुम्ही डायरेक्ट लिहा. 1 मार्का विचारतो की ॲडजॉईंट मॅट्रिक्स काढायला तर 1 मार्काला ते तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, पण 2/2चा असेल तो डायरेक्टच येतो, तो काही इश्यू नाही आहे. पण इथे अजून एक चूक कुठे होते, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स लिहिताना तुम्ही तो मायनस फाईंड करता, को फॅक्टर्स फाईंड करता आणि को फॅक्टर मॅट्रिक्स लिहितो आपण. आणि मग ॲडजॉईंट मॅट्रिक्स काय असतं मित्रांनो, याचं काय करायचं असतं, ट्रान्सपोज काढायचा असतो. याचा ट्रान्सपोज जो असतो तो एंट्री, याची समजा एंट्री ही अशी XYZ असेल, सो दॅट इज हिअर XYZ. इथं बऱ्याच मुलांचे मार्क जातात बरं का, म्हणजे हा आमचा खूप वर्षाचा अनुभव आहे. सगळं छान लिहितात, मायनस फाईंड करतात, को फॅक्टर फाईंड करतात आणि इथं इन्व्हर्स करायचं विसरून, म्हणजे ॲडजॉईंट लिहिताना तो ट्रान्सपोज करायचं विसरतात. तर ते करायचं आणि डिटर्मिनंट ऑफ ए काढून तो इन्व्हर्स काढायचा असतो. ठीक आहे. आता रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथडमध्ये आता याच्यामध्ये पण काय असतं, जर क्वेश्चनमध्ये असं असेल की युझिंग मॅट्रिक्स मेथड सॉल्व दिस. मॅट्रिक्स मेथड म्हणजे कुठली मेथड, ही पण मॅट्रिक्स मेथड, ही पण मॅट्रिक्स मेथडच आहे, मग कोणती वापरू शकता तुम्ही. पण आम्ही अशी रिस्क घेत नाही, आम्ही लिहितो प्रश्नपत्रिकेमध्ये युझिंग रिडक्शन मेथड किंवा युझिंग इन्व्हर्जन मेथड सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. मग ते सोडवायचे. आता इन्व्हर्जनमध्ये काय असतं माहिती आहे तुम्हाला, x = b असं आपण ते सिस्टीम लिहितो आणि काय असतं x = a इन्व्हर्स b, परत a इन्व्हर्स काढतो. आता इन्व्हर्स कसा काढायचा, चॉईस इज युअर्स बाय एनी मेथड, रो कॉलम ऑर ॲडजॉईंट. ऑब्वियसली तुम्ही ॲडजॉईंटच वापरता मला माहिती आहे नाही का. सो मग हे असं तुम्हाला तो मॅट्रिक्स XYZ काढायचे असतात. नंतर बऱ्याच वेळेला मुलांचं उत्तर असं काहीतरी XYZ आणि असं 1 2 3 आलं की आन्सर, असं सोडून मोकळे होतात. असं नका करू, खाली लिहा बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस x = 1, y = 2, z = 3 असं लिहायचं. त्याला 1 मार्क असतो फायनलला. तुम्ही हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये उत्तर काढलं, उत्तर बरोबर आहे, x1 y2 z3 असंच आन्सर आहे तुमचं. पुस्तकामध्ये पण तेच आहे, क्वेश्चनचं आन्सर पण तेच आहे. पण तुम्हाला ते काय असतं, बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस x = y = z = लिहायला विसरायचं नाही. आता हे झालं याच्याबद्दल. अजून याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम्स आहेत बघा. बऱ्याच वेळेला वर्ड प्रॉब्लेम विचारला की फॉर एक्झाम्पल एक सम आहे बघा, सम ऑफ 3 नंबर्स इज 16, इफ वी ॲड फर्स्ट 2 इन थर्ड 1, सबट्रॅक्ट फ्रॉम थर्ड वी गेट 5, ऑर ट्वाईस द सेकंड इज 3 times द फोर्थ देन वी गेट 7. असे ते प्रॉब्लेम्स आहेत बघा. किंवा कॉस्ट ऑफ पेन, पेन्सिल, इरेझर अशी वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. आता जास्त मी काय सांगते तुला, माहीत कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं ते. तर तुम्ही जेव्हा ते वर्ड प्रॉब्लेम सोडवतात तेव्हा डायरेक्ट इक्वेशन लिहितात बरीचशी मुलं. नाही, असं चालणार नाही. व्हॉट इज XYZ लेट करायला पाहिजे तुम्ही. लेट XYZ बी द रिक्वायर्ड नंबर्स, किंवा लेट XYZ बी द कॉस्ट ऑफ
1 पेन्सिल 1 पेन 1 इरेझर किंवा 1 डझन पेन्सिल 1 डझन इरेझर जे काय क्वेश्चनमध्ये दिलं असेल ते XYZ लेट करायचा अँड फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन इक्वेशन तयार करायची आणि सोडवायची. म्हणजे बघा तुमचे मार्क कुठे जात आहेत मी त्याच्यावर जास्त ट्रेस देतो आहे. तर आपला काय मुद्दाम हाऊस नसते असे मार्क घालवायचे, पण आपली सवय असते का आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा एकाच प्रकारची 10-10 सम 20-20 सम 50-50 सम करून कंटाळा येतो. पटकन आपण कसं उत्तर काढू त्यावेळेला ते ठीक आहे. आता आपल्याला एका प्रकारचं एका टाईपचं एकच सम, एका टाईपचे 2 सम परीक्षा कधीच विचारणार नाही, ऑब्व्हियसली कधीच विचारणार नाही, पण एका टाईपचं एकच करायचं म्हणून सगळं सिस्टमॅटिक लिहा. आणि लक्षात म्हणजे मी डेरिव्हेटिव्ह जेव्हा शिकवतो मला म्हणतात तेवढे ते 400-500 सम आपण केली सर, पण तुम्हाला किती करायचं आहे, वेटेज किती आहे डेरिव्हेटिव्हचं 9 मार्काचं वेटेज आहे. 9 मार्कामध्ये किती 3-3 मार्काचे 3 किंवा अगदी 2-2 मार्काचे 3 ते 4 आणि ते पण वेगवेगळ्या टाईपचे. आपण एवढं सगळं शिकतो पण त्याच्यामध्ये असे त्या टाईपचे सम येतात. मग ती सम ते तुमचं स्किल त्याला लागणाऱ्या सगळ्या स्टेप्स तिथे एक्सपेक्टेड असतात. असं हे आहे मॅट्रायसेसबद्दल. आता मॅट्रायसेसबद्दल हे वर्ड प्रॉब्लेम सांगितलं तसं याचं पण सांगून टाकतो. LPBमध्ये जेव्हा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सोडवतात तेव्हा पण एक्स काय आहे वाय काय आहे झेड काय लिहायचं. एक्स विथ द कॉस्ट ऑफ किंवा एक्स विथ द नंबर ऑफ आर्टिकल्स ए, वाय विथ द नंबर ऑफ आर्टिकल बी किंवा फर्टिलायझर ए फर्टिलायझर बी जे काय आपले वर्ड प्रॉब्लेम्स आहेत की नाही त्याप्रमाणे टॉय ए टॉय बी बायसिकल्स ट्रायसिकल्स असे समजत बघा ते एक्स वाय करायचं. आणि झेड इज टोटल प्रॉफिट टोटल लॉस टोटल कॉस्ट टोटल इन्कम असा तो झेड असतो. आणि मग तुम्हाला ते काय असेल ते इनइक्वालिटीवर लिहायचे असतात. ते एक्स वाय झेड लिहायला लेट करायला विसरायचं नाही. ठीक आहे. सो दिस इज अबाउट मॅट्रायसिस. देन ट्रिग्नॉमेट्रीमध्ये म्हणजे दिसतो एवढाच वेटेज 10 मार्क आहे पण तो खूप मोठा आहे चॅप्टर. सो त्याच्यामध्ये काय पाहिलं प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि सोल्युशन. म्हणजे हा चॅप्टर ॲक्च्युली 3 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. एक आहे ट्रिग्नॉमेट्री, एक आहे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री आणि एक आहे ट्रायंगलची रिलेटेड सम. असे 3 पार्ट्स आहेत. ठीक आहे. सो पहिला पार्ट जो आहे तो प्रिन्सिपल व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन. आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पण एक क्वेश्चन असतो बघा फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. सो इथं मुलं गलत करतात किंवा चुकतात. प्रिन्सिपल व्हॅल्यू जेव्हा काढतो किंवा प्रिन्सिपल सोल्युशन जेव्हा काढतो इथं थिटाच्या 2-2 व्हॅल्यू येतात. म्हणजे आपला सपोज फॉर एक्झाम्पल सम असेल साइन थिटा इक्वल्स टू हाफ. ओके साइन थिटा इक्वल्स टू हाफ. मग थिटाच्या 2 व्हॅल्यू. साइन थिटा इज पॉझिटिव्ह इन 2 क्वाड्रंट. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असतो 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. म्हणून प्रत्येकाला 2 आन्सर असतात. का कारण प्रिन्सिपल सोल्युशन असतं 0 to 2 पाय एक रोटेशनमधलं आन्सर असतं. मग इथं थिटाच्या 2 व्हॅल्यू येणार आहे. काय कुठली येणार आहे साईड ऑफ ऑर्डर कुठं असतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कधी असतो हाफ π/6 30 डिग्री. आणि मग पुढचं कुठले साईन कुठे पॉझिटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंटमध्ये. म्हणजे तो किती येणार 90 प्लस किंवा 180 मायनस करायचं म्हणजे तो येणार 5 π/6. अशा 2 व्हॅल्यू येणार. पण आता हेच सम इकडे असलं इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साइन इन्व्हर्स ऑफ हाफ असं काढायचं आहे तुम्हाला. तर इथे तुमचा जो व्हॅल्यू येणार आहे ती थिटाची व्हॅल्यू एकच येणार. इकडे 2 व्हॅल्यू येणार नाही आहे. का माहिती आहे तुम्हाला इथे फंक्शन 1-1 on 2 करण्यासाठी रिस्ट्रिक्ट केलं आहे. डोमेन रेंज माहिती आहे सगळ्यांना. सो साईन टॅन म्हणजे साईन इन्व्हर्स टॅन इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्सला आपण काय घेतो -π/2 to +π/2 राईट. वेअर ॲज आपण कॉस सेक आणि कॉटला काय घेतो 0 to π. म्हणजे ओपन क्लोज ओमिटेड वगैरे सगळं माहिती फक्त मी तुम्हाला रफ सांगतोय. मग हा जेव्हा -π/2 to +π/2 घेतो सो इथं क्वाड्रंट कुठले कुठले येतात -π/2 +π/2 म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. सो फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह फोर्थमध्ये निगेटिव्ह म्हणून एकच थिटा येणार. इथेही तसं 0 to π म्हणजे काय हे बघा फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. परत इथे फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह आणि सेकंडमध्ये निगेटिव्ह साईन कोसेक आणि काय म्हटलं तुम्हाला टॅन. सो म्हणून त्याला एकच थिटा येणार. इथे मुलं 2-2 आन्सर लिहितात. असं करू नका. आलं लक्षात. सो ही काळजी घ्या. आणि प्रिन्सिपल सोल्युशन मग तुम्हाला सगळं टेबल ट्रिग्नोमेट्रीचा माहिती असेल की तुम्ही इझिली त्याचे मार्क मिळवू शकतात नाही का. आता पुढचा जनरल सोल्युशन. आता जनरल सोल्युशनचे मित्रांनो 3 सेट दिलेत बघा. 3 सेट म्हणजे काय साइन थिटा इक्वल टू 0 कॉस थिटा इक्वल्स टू 0 अँड टॅन थिटा इक्वल्स टू 0 इक्वल टू 0 वाले 3. नंतर पुढचे 3 कुठले साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा. आणि त्याच्या पुढचे 3 कुठले साइन स्क्वेअर इक्वल्स टू साइन स्क्वेअर थिटा इक्वल साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर. असे 3-3-3चे टोटल 9 फॉर्म्युले आहेत. ते 9 फॉर्म्युले तुला माहिती असतील तरच तुम्ही जनरल सोल्युशन लिहू शकता. अदरवाईज जनरल सोल्युशन लिहू शकत नाही. मग आता तुम्हाला ते 9 फॉर्म्युले माहिती आहेत. मग जनरल सोल्युशन लिहिताना चूक काय होते बऱ्याच वेळेला असं काहीतरी आलं साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1/4 फॉर एक्झाम्पल असं आलं तर इकडे बरीचशी मुलं स्क्वेअर रूट घेतात साइन थिटा इक्वल्स टू 1/2 असं करून नाही चालणार. किंवा ±1/2 असं नका करू. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फाचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे
मग तो फॉर्म्युला वापरा ना. जर आपल्याला स्क्वेअर रूट घेऊन वापरायचं असतं तर मग त्या फॉर्म्युलाची गरजच नव्हती. मग तो फॉर्म्युला का दिला आहे की तुम्हाला पटकन ते करता यावं. मग प्रत्येक त्या व्हॅल्यू पटकन आपल्याला सॅटिस्फाय करतात, काही सॅटिस्फाय करतात, काही सॅटिस्फाय करत नाही, ते चेक करत बसायला वेळ नसतो. मग म्हणून आपण काय करतो, याच्यासाठी वेगवेगळे 3 सेट दिलेत, तर ते फॉर्म्युला वापरा आणि ते काळजीपूर्वक बघा. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. इथे जनरल सोल्युशन करताना 9 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. म्हणजे इथे मार्क कुठे जातो तुमचा, तर याचं स्क्वेअर रूट घेऊन तुम्ही काढतात. बाकीचं साइन थीटा इक्वल्स टू हाफ आला की तुम्ही इझिली जनरल सोल्युशन लिहिता, किंवा साइन थीटा इक्वल्स टू 0 वगैरे वगैरे जे काय असेल ते, किंवा साइन थीटा इक्वल टू कॉस थीटा असे जे असतील इक्वेशन्स, सो ते इक्वेशन्स तुम्ही इझिली सोडवता. नाऊ प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, ट्रायंगलच्या रिलेटेड सम्स, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले, नॅपियर्स अनालॉजी आणि सगळं ते हेरॉन्स फॉर्म्युला वगैरे त्याच्यावरती सगळी सम असतात. आणि थेरी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, आता वेळ घालवत नाही तुमचा. तर याच्यावरची जी सम असतात ती सगळी सम्स तुम्हाला करायची आहेत. आता याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं. एखादं सम पुस्तकात दिलं आहे की ते साइन रूलने प्रूव्ह केलं आहे, पण तेच सम तुम्हाला कोसाइन रूलने प्रूव्ह करता येतं, किंवा प्रोजेक्शन रूलने प्रूव्ह करता येतं, किंवा हाफ अँगलने करता येतं. एक सम 2 मेथडने सोडवता येतं, हे तुला माहिती आहे मॅथ्समध्ये 2. मग तू कुठलीही अल्टरनेट मेथड असली तर ती चालते. प्रॉपर बघा, आम्ही जेव्हा पेपर चेक करतो त्या पेपरमध्ये पहिली ओळ दिलेली असते एक्झामिनरसाठी. जो पेपर चेक करतो त्याला पहिली ओळ अशी दिलेली असते की फॉर एनी अल्टरनेट लॉजिकली करेक्ट मेथड गिव द फुल क्रेडिट. येस, गिव द फुल क्रेडिट. तुमची त्या क्वेश्चनशी रिलेटेड जी मेथड असेल, तुम्ही प्रॉपर लिहिली असेल, ती अल्टरनेट असेल तर ती चालते. मी मगाशी म्हटलो थेरीला तुम्ही पुस्तकातला आहेत असेल या, पण प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला वेगवेगळ्या मेथडने सम सोडवता येतं. जसं मगाशी आपण इंटिग्रेशनची थेरी करत होतो तेव्हा सबडिव्हिजनने पण करता येते, बाय पार्ट्सने करता येते, फॅक्टरायझेशनने करता येते. सो वी हॅव 2 or more मेथड्स. सो तुम्ही वेगवेगळ्या मेथडने सम सोडू शकता. जे तुम्हाला आठवते, जी तुम्हाला सोपी वाटते ती मेथड तुम्ही वापरा आणि तुम्ही ते सम्स सगळे सोडवा. आलं लक्षात. नंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे सम्स आहेत. आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आपल्या डेरिव्हेटिव्हमध्ये पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्याच्या सगळ्या आयडेंटिटीज, टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय म्हणजे ॲडिशन फॉर्म्युला, रेसिप्रोकलवाला फॉर्म्युला किंवा कंपोजिट फॉर्म्युला, निगेटिव्ह साइन इन्व्हर्स ऑफ -x वगैरे, ते सगळे फॉर्म्युले तुमचे पाठ असले पाहिजेत. तर त्याच्यावरती सम्स असे इझिली आहेत आणि खूप जास्त सम नाही आहेत. एकच एक्सरसाइज आहे बघा पुस्तकामध्ये, आणि मिसलेनियसमध्ये थोडेसे सम्स आहेत. तेवढे केले त्याच्या बाहेरचं काहीच येत नाही. फक्त याच्यामध्ये टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ वायमध्ये आपण जेव्हा हे याचे सम्स, याचे 2 फॉर्म्युले आहेत बघा. कुठले 2 फॉर्म्युले आहेत, इथे काय येतं, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. हा एक्स वाय की नाही, एक्स वाय इज ग्रेटर दॅन 1 आणि एक्स वाय इज लेस दॅन 1, अशा 2 केसेस आहेत. सो एक्स वाय इज ग्रेटर दॅन 1 तर हे निगेटिव्ह होतं, आणि एक्स वाय इज लेस दॅन 1 तर इट रिमेन्स सेम. मग एक्स वाय लेस दॅन 1ला डायरेक्ट हा फॉर्म्युला इथं वापरतो, पण एक्स वाय इज ग्रेटर दॅन 1 तर त्यावेळेला इथं आपण काय करतो, बरोबर पाय प्लस करतो. हां लक्षात. मग या लक्षात ठेवायचं, कधी कधी ते प्रूव्ह ॲड करताना मग तो पाय आपण घेतल्यामुळे ते LHS RHS मॅच होत नाही, तर तेवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. फॉर्म्युले व्यवस्थित केले असेल तर प्रश्न येतच नाही. ठीक आहे. सो असे हे फॉर्म्युले आहेत. बाकीचे फॉर्म्युले सगळे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, त्याच्यामध्ये काय सांगण्याची गरज नाही आहे. सो असा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास करायचा आहे. नंतर पुढचं जे चॅप्टर आहे ते पेअर ऑफ लाईन्स. सो पेअर ऑफ लाईन्समध्ये काय करायचं आहे, जॉईंट इक्वेशन काढा, सेपरेट इक्वेशन तयार करा, अँगल्स फाईंड करा. जनरल इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, नॉन होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, द कंडिशन, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि फाईंड KPQ अशा प्रकारची सम याच्यामध्ये आहेत. थेरी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. मग आता जॉईंट इक्वेशन, सेपरेट इक्वेशन करताना फॅक्टर पडत असेल डायरेक्ट फॅक्टराईज करा, फॅक्टर पडत असेल तर फॉर्म्युला मेथड वापरा. ते सांगण्याची गरज नाही, तुम्हाला ते माहिती आहे सगळं. 1 मार्काचे 2 मार्काचे सम असे बारीक बारीक छोटे छोटे सम असतात, ती विचारतात. अँगल बिटवीन 2 लाईन्स. सो अँगल फाईंड करण्याचे 2 फॉर्म्युले आपल्याकडे. एक 11वीचा फॉर्म्युला आहे, टॅन थीटा इक्वल्स टू मॉड ऑफ m1 - m2 अपॉन 1 + m1 m2, आणि दुसरा कुठला आहे, मॉड ऑफ 2 रूट h² - ab अपॉन a + b. जेव्हा जॉईंट इक्वेशन दिलेलं असेल तेव्हा तो वापरू, आणि नसेल तेव्हा तो m1 m2 कधी तो वापरायला लागतो आपल्याला m1 m2 काढताना. कारण काय असतं, रिलेशन बिटवीन स्लोप्स पण असतं बघा. याच्यामध्ये तुम्हाला रिलेशन बिटवीन स्लोप m1 + m2 काय असतं माहिती आहे तुम्हाला, m1 + m2, येस बरोबर बोललात, काय -2h अपॉन b, आणि दुसरं m1 m2 काय असतं, येस a अपॉन b. ह्या कंडिशन वापरून आपले खूप सारे सम सोडवतो आपण. प्रूव्ह दॅट वाले समेत बघा, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज ट्वाईस द स्लोप ऑफ द अदर लाईन, स्लोप्स आर डिफर बाय 2, किंवा सम ऑफ स्लोप इज ट्वाईस द सम ऑफ स्लोप, प्रोडक्ट ऑफ स्लोप्स, देन फाइंड आउट K, फाइंड आउट P, अशा प्रकारचे सम असतात. हे 2 रिलेशन, हे 2 फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत की त्याच्यावरती खूप सारे सम्स आपल्याला सोडवता येतात. आलं लक्षात. जनरल इक्वेशनमध्ये ते जे इक्वेशन आहे कुठलं, x² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0,
ते इक्वेशन जे आहे ते जनरल इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन. तर ते किंवा पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतं जर दोन कंडिशन, एक कंडिशन नाही बरं का, दोन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर. कोणत्या दोन कंडिशन? तुमचा तो फेवरेट डिटर्मिनंट 0 आहे का नाही चेक करायचा. तो 0 आला की मग आपल्याला वाटते की तो इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन. पण नाही मित्रांनो, अजून एक कंडिशन असते, h² - ab मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. इफ दिस बोथ द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड देन अँड देन दॅट इक्वेशन विल रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. आलं लक्षात या कंडिशन. आणि समजा इक्वल टू 0 नाही आला तर पुढची कंडिशन चेक करायचा प्रश्न येतच नाही. पण इक्वल टू 0 आला तर आपला ही कंडिशनसुद्धा चेक केली पाहिजे. असे 2-3 सम फक्त पुस्तकात आहे बघा. सॉल्व सम पण आहे आणि अनसॉल्व. शो दॅट द इक्वेशन डू नॉट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन असा प्रश्न असा प्रश्न आहे तिकडे. पण शो दॅट असेल ना आपल्याला म्हटलं असेल की आपण बघणार तेव्हा. पण असा एखादा पेपर सेटर असेल की तो मुद्दा मुलांचं त्या स्किल चेक करायचं असेल, त्यांची अंडरस्टँडिंग चेक करायची असेल तर तो असं थोडासा चेक करू शकतो की शो दॅटच्या आधी व्हेरीफाय किंवा चेक वेदर द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन ऑर नॉट असा प्रश्न जर आला तर ते येऊ शकतं. आता या प्रश्नावर मला आठवलं काही मुलांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असतो, सर फक्त टेक्स्टबुक केलं तर चालेल का, टेक्स्टबुकमध्ये प्रश्न परीक्षेला असतील का. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज येस. आपल्या पुस्तकाच्या बाहेरचं काहीही विचारत नाही, पुस्तकामधलंच, दुसरं काहीच करायची गरज नाही. टेक्स्टबुकमध्ये जे काय आहे सॉल्व अनसॉल्व, सॉल्व सम पण करायचे बरं का, सॉल्व सम अनसॉल्व सम म्हणजे मिसलेनियसमधले एक्सरसाइजमध्ये सगळं सम करा, त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही आहे. बाहेरचं म्हणजे काय असतं, थोडंसं फक्त काय एखादा आकडा बदलला म्हणजे फॉर एक्झाम्पल पुस्तकामध्ये मॅट्रायसेसचं सम आहे, सम ऑफ 3 नंबर इज 16 आणि तिथं फक्त सम ऑफ 3 नंबर इज 15 केलं किंवा 12 केलं की झालं का बाहेरचं सम. म्हणजे ती सगळं त्याच्यातच असतं. म्हणजे असं तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की पुस्तकाच्या बाहेरचा किंवा थोडंसं 20% हा पेपर बाहेरचा असतो. बाहेरचा म्हणजे बाहेरचा नसतो, पुस्तकामधलाच असतो, थोडा चेंज केलेला असतो, थोडाच चेंज असतो. म्हणजे फक्त बघा ना, पुस्तकामध्ये समजा तुम्हाला असं सम दिलं असेल sin θ = हाफ, नाही का, मी तर अल्फा केला तरी पण ते पुस्तकाच्या बाहेरचा सम झाला की नाही. अँगल बदलला तरी पण पुस्तकाच्या सम झाला. एखादा मॅट्रिक्स असेल 1 2 3 4 असं काहीतरी असेल पुस्तकात, मी फक्त इथं -1 केला झालं पुस्तकाच्या बाहेरचं. त्याचं घाबरण्याचं काहीच कारण नाही, पुस्तकामधलंच करा. सॉल्व अनसॉल्व आणि मिसलेनियस. अनसॉल्व म्हणजे मिसलेनियसमधलं आणि एक्सरसाइजमधलं, तर ते करा म्हणजे तुमचे मार्क जाणार नाही. सो हे कळलं सगळ्यांना. नंतर कंडिशन फॉर परपेंडिक्युलर अँड पॅरलल. सो ह्याच्यात हे पण काय कंडिशन आहे, a + b 0 अँड h² = ab. ही परपेंडिक्युलरसाठी आणि ही पॅरललसाठी किंवा कोइन्सिडन्ससाठी. सो ह्या कंडिशनवरनं पण खूप सारे सम आहेत. म्हणजे हा पी क्यूवाला सम जो असतो ना, फाइंड पी अँड क्यू, 2 अननोन्स फाइंड करायचे असतात. म्हणजे 2 कंडिशन दिले असतात तुम्हाला. काय असतं, ब्ला 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 इक्वेशन कंटेन अ पेअर ऑफ लाईन, परपेंडिक्युलर लाईन और कोइन्सिडंट लाईन और पॅरलल लाईन, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. सो पी आणि क्यू काढताना पहिले याच्यातली कुठली कंडिशन वापरता येईल ते प्रयत्न करा आणि तो एक अननोन काढून घ्या. बरीचशी मुलं काय करतात, डिटरमिनंट घेतात, तर डिटरमध्ये पी येतो, क्यू येतो आणि ते असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड, म्हणजे त्याला घाणेरडा शब्द म्हणतो मी, ते घाणेरडं असं दिसतं काहीतरी आणि त्याचं खूप विचित्र इक्वेशन तयार होतं आणि तुम्हालाच कळत नाही पी कसा काढायचा क्यू कसा काढायचा, किंवा मग नंतर कळतं अरे हे करायचं. त्याच्यामुळे काय करा नेहमी, आधी तुम्ही कंडिशन पॅरलल आहे का परपेंडिक्युलर वाचा ती आणि ती कंडिशनने एक अननोन काढून घ्या. एक अननोन मिळाला की मग पुढचा अननोन काढायला सोपं जातं, कारण ते इक्वेशन एकाच अननोनमध्ये येतं आणि मग इझिली ते सोडवता येतं. ठीक आहे. सो अशा प्रकारचे सम याच्यामध्ये असतात. किंवा काही सम्स असेच बघा, शो दॅट इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. 2 लाईन दिल्या आहेत आणि तिसरी लाईन दिली आहे की ती इक्विलॅटरल ट्रायंगल तयार करते. याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन मेथडने पण करता येतं की त्या ज्या लाईन दिली त्यातला अँगल आधीच थिटा तुम्ही किती घेणार 60 डिग्री घ्या आणि त्याच्यावरनं जॉईंट इक्वेशन काढा, असं पण करता येतं. म्हणजे अपोजिट किंवा कॉन्ट्रडिक्शन मेथडने पण हे सम सोडवता येतात. किंवा तो एक सम आहे बघा कुठला, की 2 लाईन दिल्या आहेत आणि त्याच्यातल्या मीडियनचं लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. पासिंग थ्रू ओरिजिन लाईन दिली अशी, लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, या 2 लाईन ओरिजिनमधनं पास होतात आणि तिसरी लाईन दिली आणि याच्या मीडियनचं इक्वेशन काढायचं आहे. सो हे मीडियनचं इक्वेशन काढताना हा मीडियन म्हणजे डी मिड पॉईंट असतो, तर हे पॉईंट काढत बसायची गरज नाही आहे. हा x1 y1 घ्या, x2 y2 घ्या आणि हा मिड पॉईंट येणार x1 + x2 म्हणजे सम ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स. त्याच्या टेक्निक वापरून ते मी काय बोलू तुम्हाला कळलं असेल, तुम्ही अभ्यास केला असेल तर त्या पद्धतीने काढलं की ते अशा प्रकारचे सम या पेअर ऑफ लाईनमध्ये असतात. ठीक आहे. नंतर वेक्टर्स बघा मित्रांनो, वेक्टर्सचं वेटेज आहे 12 मार्क्स. सगळ्यात जास्त वेटेज असलेलं चॅप्टर वेक्टर्स. पण वेक्टर चॅप्टर फार महत्त्वाचं आहे आणि वेक्टर चॅप्टर कळलं की पुढचं जे चॅप्टर आहे तुमचे लाईन आणि प्लेन ते त्याच्यावरती बेस्ड आहे. त्याच्यामुळे वेक्टर केल्याने ते लाईन प्लेन केलं असं होऊ शकत नाही. वेक्टर केल्याशिवाय लाईन प्लेन तुम्हाला कळणारच नाही. म्हणून वेक्टर चॅप्टर तुमचं असलंच पाहिजे. आणि वेक्टर तुम्ही 11वीपासून करताय ना, फिजिक्समध्ये तुमचं झालं आहे 50% वेक्टर तुमचं फिजिक्समध्येच झालं आहे 11वीला. आणि आता 11वीला थोडंसं चेंज करत, थेरम फक्त बघायची आहेत. तो कोलिनियर वेक्टर्स, कोप्लेनर वेक्टर्स, सेक्शन फॉर्म्युला, अँगल बिटवीन वेक्टर्स, व्हॉल्यूम मगाशी सांगितलं तसं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं
काय डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन्स हे जे आहे या कन्सेप्टवरती याला आम्ही 3D जॉमेट्री असं म्हणतो. या 3D जॉमेट्रीवरती पुढचं तुमचं जे काय आहे लाईन प्लेन हे इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये कोलिनियर म्हणजे काय असतं, वेक्टर्स आर कोलिनियर. कसे दाखवायचं असं कोलिनियर, वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ द अदर तर कोलिनियर, किंवा क्रॉस प्रोडक्ट 0 असेल तर हे वेक्टर कोलिनियर. अशा टेक्निक्स अशा गोष्टी तुला माहीत पाहिजे. नंतर कोप्लेनरमध्ये काय असतं, कोप्लेनरमध्ये पुस्तकामध्ये 2 टाईप म्हणजे 2 एक्सरसाइजमध्ये सम दिले आहेत की असे 3 वेक्टर दिलेत काहीतरी ए बार बी बार सी बार अँड शो दॅट दिस वेक्टर्स आर को प्लेनर, किंवा 4 वेक्टर दिलेत डी बार पण दिला आहे आणि शो दॅट द वेक्टर्स आर को प्लेनर. सो फर्स्ट सुरुवात जी आहे तिथे काय करतो आपण, वी एक्सप्रेस वन ऑफ द वेक्टर ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द रिमेनिंग. म्हणजे डी बार इक्वल्स टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार आणि एक्स वाय झेड काढत बसतो आणि खूप वेळ वाया घालवतो. आता क्वेश्चन काय आहे आपल्याला की शो दॅट द किंवा चेक वेक्टर्स आर को प्लेनर ऑर नॉट. मग काय करायचं, एवढं करत बसायचं नाही. काय करायचं तुम्हाला माहिती नाही पुढची मेथड कुठली, STP. तर तो बॉक्स प्रोडक्ट जो असतो तो इक्वल टू 0 घ्यायचा किंवा 0 दाखवायचा, तर ते वेक्टर काय असतात को प्लेनर. माशी मेथड तुम्ही वापरू शकता. मग 4 वेक्टर असले काय करायचं असतं, 4चे 3 करायचे असतात. कसे, ए बी बार ए सी बार ए डी बार. मग ए बी बार ए सी बार ए डी बारचा डिटर्मिनंट काढा. हां, अजून एक राहिलं सांगायचं, हा बॉक्स प्रोडक्ट लिहितात मुलं बरं का. इथं काय असेल तो ए बार बी बार सी बार सपोज, आणि मग इकडे असंच तर ए बारचे कोएफिशियंट्स इकडे, बी बारचे कोएफिशियंट्स इकडे, झेड बार इक्वल टू सोडवतात आन्सर येतं 0 आणि सांगतात काय म्हणतात ते मुलं की गिवन वेक्टर्स आर को प्लेनर. तुमचं उत्तर बरोबर आहे पण आम्ही याला चुकीचं देतो, 0 मार्क. का चुकलं, आलं लक्षात. काय बघा तुम्ही इथे हा बॉक्स प्रोडक्ट म्हणजे इथं रेक्टँग्युलर ब्रॅकेट वापरली आणि तुम्ही तीच पुढे कंटिन्यू करताय. हा डिटर्मिनंट असतो बघा, इथे खूप मुलांचे मार्क जातात. हा डिटर्मिनंट आहे, बॉक्स पुढे काय असतो डिटर्मिनंट. मग तो आपल्याला याची सवय झाली असते की आपण तीच पुढे कंटिन्यू करतो, तसं करू नका. तो बॉक्स प्रॉडक्ट स्केलर प्रॉडक्ट पुढे सोडवताना त्याचा काय होतो डिटर्मिनंट होतो. सो तो फक्त ब्रॅकेटचाच फरक आहे सर. पण मग अशी म्हटलं मी मॅथ्समध्ये चूक नाही चालत, चुकलं की चुकलं, चूक म्हणजे मार्क गेला. आलं लक्षात. त्यामुळे चूक करायची नाही. आपल्याला हे मॅट्रायसेसमध्ये न लिहिता त्याला डिटरमध्ये लिहायचं म्हणजे मॉडमध्ये लिहायचं. आलं लक्षात, व्हर्टिकल बारमध्ये लिहायचं असतं. सो इथे मुलांचे मार्क जातात. नंतर सेक्शन फॉर्म्युलामध्ये काही सम असतात बघा की काय असेल, फाइंड द इन विच रेशो फॉलोइंग वेक्टर्स आर काय असेल ते डिवाइड करतात म्हणून फाइंड आउट सी बार डिवाइड्स ए बी बार इन विच रेशो वगैरे असं काहीतरी क्वेश्चन असेल. मग तुमचं असं काहीतरी आलं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि तुमचं असं आलं की 3a बार प्लस 2b बार अपॉन 3 + 2 किंवा खाली 5 आलं. मग आता काय प्रश्न आहे बघा, सी डिवाइड्स ए बी. तर याला खूप सारे मुलं 3:2 लिहून मोकळे होतात. इज दिस आन्सर 2:3 आन्सर आहे का. आपला फॉर्म्युला काय मित्रांनो, MB बार प्लस MB असतो, पहिले बी असतो. मग AB विचारला असेल तर इकडे काय करायचं, बीचा कोएफिशियंट कोणता पहिले तो लिहायचा इथे, म्हणजे तो 2:3 येणार. हां, जर C डिवाइड्स BA विचारला तर तुमचा आन्सर 3:2. म्हणजे साध्या गोष्टीत बघा आपल्याकडनं नकळत ते होतं. आपल्याला काय असं कोणाला वाटत नाही ना मार्क जावायची, पण आपण थोडंसं लाईटली घेतो किंवा असं वरच्यावर अभ्यास करतो आणि ह्या अशा बारीक गोष्टींमुळे आपले मार्क जातात. तर असं होऊ नये म्हणून ते काळजीपूर्वक तो रेशो विचारला आहे, AB विचारला का BA विचारला आहे, आणि मग 2:3 का 3:2 ते काळजीपूर्वक बघा. ठीक आहे, इथे मुलांचे मार्क जातात. सेक्शन फॉर्म्युलाचं सांगितलं मी. नंतर एक्सटर्नल असेल तर निगेटिव्ह येतो, रेशो निगेटिव्हमध्ये -3:2 वर असं -3:2 + 2 लिहायची गरज नाही आहे. काय असेल, C डिवाइड्स AB एक्सटर्नली इन द रेशो 3:2 असं तुम्ही लिहू शकता जर मध्ये इथे मायनस साइन आला असेल तर. ठीक आहे. देन अँगल बिटवीन वेक्टर्स कॉस थीटा माहिती आहे तुम्हाला, मॉड ऑफ माहिती आहे ना, ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ए बार मॉड बी बार, किंवा इन टर्म्स ऑफ कॉमन असेल तर A1 A2 B1 B2 C1 C2 अपॉन रूट A1² + B1² + C1² आणि सेकंड रूट सेम तसंच तसा अँगल काढता येतो. व्हॉल्यूम तुम्हाला माहितीच आहे, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन तो पण बॉक्स प्रोडक्टच असतो. सोडवायचा टेट्राहेड्रॉनला 1/6 लिहायला विसरायचं नाही. आणि अजून एक, व्हॉल्यूम हा निगेटिव्ह नसतो, डिटर्मिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकते. मग तुमचा आन्सर निगेटिव्ह आला तर पुढे ते पॉझिटिव्ह करायला विसरायचं नाही. आणि अजून एक गोष्ट, क्युबिक युनिट, व्हॉल्यूम इज इन क्युबिक युनिट लिहायला विसरायचं नाही. काही मुलं ते युनिट लिहायला विसरतात, तर युनिट लिहा क्युबिक युनिट, सेंटीमीटर मीटर वगैरे असं काही नसतं, क्युबिक युनिट असं लिहायचं असतं. ठीक आहे. आणि डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन्स ते माहिती आहे तुम्हाला, कोणाला म्हणायचं असतं, 3 अँगल असतात अल्फा बीटा गामा, त्या 3 अँगलला काय म्हणायचं असतं, डायरेक्शन अँगल्स म्हणायचं असतं. मग त्याला कॉस ऑपरेट केला, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गामा, त्याला काय म्हणायचं असतं डायरेक्शन कोसाइन्स. अँड 3 नंबर्स आर प्रोपोर्शनल टू देम, ABC त्या तिघांना प्रोपोर्शन असतात, त्याला LMN असंही म्हणतात. A/L B/M C/N असं असेल तर ते 3 नंबरला म्हणायचं असतं डायरेक्शन रेशोज. आणि त्याच्यातलं म्युच्युअल रिलेशन पण तुम्हाला माहिती आहेच. म्हणजे काय असतं म्युच्युअल रिलेशन माहिती आहे तुम्हाला, ABCR गिवन
देन वी कॅन फाइंड आउट LMN A अपॉन रूट B अपॉन रूट C अपॉन रूट असं आपण फाइंड करत असतो. प्लस 2 पॉईंट जर माहिती असतील तुम्हाला 2 पॉईंट आणि त्याचं तुम्हाला काय असेल DRS काढता येतं मित्रांनो. बघा म्हणजे A पॉईंट माहिती असेल आणि B पॉईंट माहिती असेल B पॉईंट. सो काय असतं डिफरन्स बिटवीन एक्स कॉर्डिनेट डिफरन्स बिटवीन वाय कॉर्डिनेट म्हणजे x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 असे DRS येतो आणि त्याच्यावर DCS पण काढता येतात. हे मुद्दाम सांगतोय तुम्हाला मी जेणेकरून तुमच्याकडनं चूक होऊ नये. ठीक आहे. मग असे DRS DCSची कन्सेप्ट कळली त्याच्यातलं म्युच्युअल रिलेशन कळलं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इक्वल टू 1 असतं. मग त्याच्यावरती त्याला अटॅच 1-2 समोर एक एक मार्काला विचारतात ते साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गामा इक्वल टू किती असतं यस 2. तर ते जे काय असेल ते टाईपचे सम्स तुम्हाला ती करता आले पाहिजेत. आणि म्हणजे DRS आणि DCS तुम्हाला कसं कळणार जर तुम्हाला त्याचे म्युच्युअल रिलेशन ते कन्सेप्ट कळले असेल तरच. आता याच्यातलं सगळं जो अभ्यास आहे तो व्यवस्थित करा सोपे करा. बऱ्याच वेळेला काय होतं आपण पुस्तक ओपन करतो चॅप्टरची सुरुवात करतो चॅप्टरच्या सुरुवातीला खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली असते. आता पुस्तक लिहिताना आम्हाला त्या सगळं प्रिकॉशन घ्यायला लागते सगळं सिस्टमॅटिक द्यायला लागतं. आता आपल्याला मार्क मिळवायचे तो त्यामुळे पुस्तकाची सुरुवात बिरुवात का बघू नका डायरेक्टली तुम्ही अटॅक तुम्हाला काय सोपं वाटतं डॉट प्रॉडक्ट सोपं वाटतो ना डॉटपासून सुरुवात करा. पहिले सुरुवातीचं साईडला ठेवा डॉट प्रॉडक्ट करा क्रॉस प्रॉडक्ट करा व्हॉल्यूम ST ट्रिपल प्रॉडक्ट करा ते सगळे सम्स करा आणि मग तुम्ही वाटला नंतर वेळ मिळाला तर पुढे आधीचं वाचा. पण जे सोपं ते आधी करायचं आलं लक्षात. कारण एका टाईपचे काय 12 मार्कला काय सगळं फक्त पहिल्या एक्सरसाइजवरती विचारणार नाही आहे मग अशी म्हटलं पूर्ण चॅप्टरवरती असतं ते त्याच्यामुळे ते तुम्हाला करता येईल तसं. नंतर लाईन आणि प्लेन. आता लाईन प्लेनमध्ये मी मगाशी म्हटलं 3D जॉमेट्री जे आपण बघितलं DCS DRS ते तुम्हाला प्रॉपरली कळलं असेल तर हे एकदम सोपं आहे. आता याच्यामध्ये इक्वेशन्स ऑफ लाईन्स इक्वेशन्स ऑफ प्लेन्स. आता इक्वेशन्स ऑफ लाईन्स आणि इक्वेशन्स ऑफ प्लेन्स 2 प्रकारचे असतात. एक असतं वेक्टर फॉर्म दुसरा असतो कार्टेशियन फॉर्म. आता मी सुरुवातीलाच सांगतो बघा वेक्टर आणि कार्टेशियन बऱ्याच मुलांना काय होतं की बऱ्याच मुलांना असं वाटतं की प्रश्नामध्ये दिलेलं आहे की फाइंड द वेक्टर इक्वेशन पण मला ते आठवतच नाही आहे. कार्टेशियन इक्वेशन आठवतं त्याची मेथड आठवती आहे मग मी ती लिहिली चालेल का द आन्सर इज येस. तुम्ही ते जरी म्हटलं असेल की फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पण तुम्हाला कार्टेशियन आठवत असेल किंवा वाईस वर्सा तर तुम्ही त्या मेथडने करू शकता. पण शेवटी तुम्हाला काय विचारलं वेक्टर इक्वेशन विचारलं आहे ते वेक्टर इक्वेशनमध्ये रिड्यूस करायला विसरू नका. रिड्यूस करणं सोपं आहे माहिती आहे तुम्हाला. लाईनचं इक्वेशन आणि प्लेनचं इक्वेशन. लाईनचं इक्वेशन काय असतं R बार इक्वल्स टू A बार प्लस लॅम्बडा टाइम्स B बार असतं. हे झालं कुठलं इक्वेशन वेक्टर इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन काय असतं लाईनचं x मायनस y मायनस आणि z मायनस. इथे खाली काय द्यायचं असतं हा B बार जो असतो की नाही त्याच्या IJKचे कोएफिशियंट्स त्याला आपण ABC असं म्हणतो. आणि इथं मायनस काय करायचं असतं हा A पॉईंट जो असतो त्याच्यात IJKचे कोएफिशियंट्स x1 y1 z1. म्हणजे सपोज तुम्हाला वेक्टर इक्वेशन आठवत नाही तुम्ही कार्टेशियनने असं तुमचं आन्सर आलं की मग त्याला असं वेक्टरमध्ये रिड्यूस करायचं. कसं करायचं हा A बार घ्यायचा आणि हा घ्यायचा B बार असं वाईस वर्सा. सो असं अलाउड आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. हां लक्षात. किंवा इथे शॉर्टेज डिस्टन्स बघा कुठेतरी हां शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. आपण जेव्हा शॉर्टेज डिस्टन्स काढतो तर कार्टेशियन फॉर्ममध्ये तो मोठा न्यूमरेटर आहे बघा डिटर्मिनंट खाली मोठं स्क्वेअर रूट आहे तो लक्षात राहत नाही म्हणून काय करायचं वेक्टर मेथडने करायचं. जरी इक्वेशन्स लाईनशी तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये दिले असतील किंवा कार्टेशियन फॉर्ममध्ये दिले असतील तर तुम्ही काय करायचं A1 बार लेट करा A2 बार लेट करा N1 बार B1 बार B2 बार आणि शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आपला A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार किंवा हे पूर्ण मॉडमध्येच आहे. ठीक आहे. मग तुम्हाला वेक्टर फॉर्म सोपं वाटतं तर वेक्टर फॉर्मचं लक्ष सोडवा. इक्वेशन कुठले असू दे दिलेले असू दे आम्ही तुम्हाला मार्क देणार याचे अल्टरनेट मेथड आहे तुम्ही वापरू शकता. आलं लक्षात. सो तो जे सोपं वाटतं तसं करायचं बघा. जे आवडतं आहे जे सोपं आहे जे लक्षात ठेवायला सोपं आहे जे पटकन जमतं आहे ते लक्षात ठेवून तुम्ही एसएम सोडवू शकतात. नंतर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स किंवा प्लेन असेल त्याचं पण वेक्टर फॉर्म इक्वेशन आहे कार्टेशियन फॉर्म आहे त्यातलं तुम्हाला जो सोपं वाटेल त्याच्याने करा. नंतर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आणि फुट ऑफ परपेंडिक्युलर. आता याच्यामध्ये पण 2 प्रकारचे सम्स आहेत किंवा 2 प्रकारचे सोल्युशन्स आहेत ॲक्च्युली रादर. म्हणजे काय असतं एक पॉईंट दिला आहे ही लाईन दिली आहे आणि काय असतं एक तर हा पॉईंट काढा फुट ऑफ परपेंडिक्युलर ऑर फाइंड आउट दिस लेंथ. मग लेंथ फाईंड करायची असेल तरी पण हा पॉईंट काढायला लागतो. नुसतं पॉईंट काढायचं असेल तर लेंथ काढायची एवढंच फक्त फरक आहे दोघांमध्ये. सो ह्याच्यामध्ये काढताना काय होतं पुस्तकामध्ये वेगवेगळी मेथड दिली आहे पण तुम्हाला आधी शॉर्टकट मेथड सांगतो. शॉर्टकट नाही ती मेथड सांगतो. हा पॉईंट दिला आहे तुम्हाला हा गिवन पॉईंट आहे राईट. हा पॉईंट तुम्हाला पाडायचं पण लाईनचं इक्वेशन गिवन आहे. लाईनचं इक्वेशन गिवन आहे त्याच्यावरनं काय करायचं एनी पॉईंट ऑन द लाईन माहिती आहे तुम्हाला काय असतो तो x1 प्लस A लॅम्बडा y1 प्लस B लॅम्बडा C1 प्लस Z1 प्लस C लॅम्बडा तो जो पॉईंट आहे. मग PM परपेंडिक्युलर याच्यावरनं PMचे DRS काढा आणि लाईनचे DRS माहिती आहेत दोघांचा प्रॉडक्ट घेतला आणि तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू येईल की तो पॉईंट आला झालं. आणि लेंथ पाहिजे असेल तर PM डिस्टन्स काढा डिस्टन्स फॉर्म्युल्याने. सो असं तुम्ही हे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आणि फुट ऑफ परपेंडिक्युलरच्या सम सोडवू शकता.
नंतर अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, म्हणजे लाईन, अँगल बिटवीन टू लाईन, अँगल बिटवीन टू प्लेन. आता याचं पण तुम्हाला मी सांगतो बघा. अँगलचा सम आला रे आला, व्हेनेवर यू फाइंड द अँगल. सो अँगलचा सम युजली असतोच. म्हणजे कुठला असतो बघा, अँगल बिटवीन टू वेक्टर्स, अँगल बिटवीन टू लाईन्स, अँगल बिटवीन टू प्लेन्स अँड अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. असे 4 प्रकारचे आपल्या कन्सेप्ट आहेत. पण फॉर्म्युला सेमच आहे, टेक्निक सेमच आहे मित्रांनो. आता वेक्टर काय दिलं आहे, 2 वेक्टरमधला अँगल, म्हणजे वेक्टर दिले असतील ए बार बी बार, राईट. मॅचचा अँगल कसा काढायचा असतो, ए बार डॉट बी बार अपॉन त्याचा दोघांचा मॅग्निट्यूड. इथं काय दिलं आहे, वेक्टर्स झालं. आता लाईन दिलं असेल, 2 लाईन दिल्या असतील तर त्याचे काय असतात, ए बार बी बारच्या ऐवजी काय असतं, B1 बार आणि B2 बार. फॉर्म्युला सेमच, B1 बार डॉट B2 बार आणि त्याचं मॅग्निट्यूड. नंतर प्लेनमध्ये काय असतं, आपण 2 प्लेनमधला अँगल काढत नाही, ॲक्च्युली कोणाचा अँगल काढतो, येस नॉर्मलमधला अँगल काढतो. मग तो नॉर्मल अँगल म्हणजे N1 बार माहिती असतो, N2 बार माहिती असतो. माहिती आहे काय, N1 बार डॉट N2 बार अपॉन मॉड ऑफ N1 बार अँड मॉड ऑफ N2 बार. असं मी वेक्टर फॉर्म सांगतोय. आणि कार्टेशियन फॉर्म काय असतो, A1 A2 B1 B2 C1 C2 अपॉन रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 प्लस स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर आणि सेकंड रूट A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. तो वेक्टर, तो कार्टेशियन फॉर्म झाला. हा वेक्टर फॉर्म सोपा असतो म्हणून तो लक्षात ठेवा. नंतर याचं डॉट प्रोडक्ट लाईन आणि प्लेन जे असतं. आता लाईन म्हणजे काय येणार, याच्यातला बी बार येणार आहे. प्लेन म्हणजे काय येणार, याच्यातला नॉर्मल येणार आहे, बी बार आणि एन बार. फक्त नाव बदलली बघा, म्हणजे बी बार डॉट एन बार अपॉन पण इथे मित्रांनो जो अँगल येतो तो येतो साईन थीटा आणि या तिघांमधला जो असतो अँगल तो असतो कॉस थीटा. का असतं कॉस, इथे साईन त्याला कॉस का नाही आहे, कारण मी मगाशी काय म्हटलो, आपण अँगल बिटवीन प्लेन नाही काढत, अँगल बिटवीन नॉर्मलचा अँगल काढतो. म्हणजे अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन म्हणजे अँगल बिटवीन लाईनचा हा बी बार घेतला आणि एन बार घेतला, आपण नॉर्मल घेतली. नॉर्मल काय असते 90 डिग्री, मग ते कॉसचं साईन होतं. माहिती तुम्हाला कॉस 90 मायनस थीटा, साईन 90 मायनस थीटा, म्हणून तो आपण साईन काढतो. इथे चुकतं बऱ्याच वेळेला. अजून एक गोष्ट, MCQमध्ये लाईन प्लेनचा MCQ जेव्हा असतो तेव्हा अँगल बिटवीन लाईन प्लेन दिली आहे आणि सरांनी सांगितलं की साईन असतं, पण MCQमध्ये कॉस पण ऑप्शन दिलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा आन्सर असेल साईन थीटा तुमचा 3/5 आला आणि तिथं ऑप्शन दिलं असेल कॉस थीटा 4/5, म्हणजे कॉस इनवर्स ऑफ असं असेल आणि ऑप्शन नाहीच आहे तिथे दिलेलं. मग तुम्ही म्हणाल सरांनी चुकी सांगितलं किंवा तो क्वेश्चन चुकला आहे, तर नाही, त्या 4 ऑप्शनमधलं कुठलं करेक्ट असं शोधायचं असतं आपल्याला. सो ते इन्स्टेड ऑफ साईन कॉस देऊ शकतात. कुठे, MCQमध्ये. आपल्याला जेव्हा फाईन करायचं असेल, अँगल फाईन करायचा असेल तेव्हा चॉईस आपला असतो आणि त्यावेळेला आपण साईनच घेणार, त्यावेळेला कॉस आपण लिहिणारच नाही आहे जर लाईन प्लेनचा अँगल असेल तर. आणि या बाकीच्या तिघांमध्ये प्लेन, लाईन आणि 2 वेक्टरमधला अँगल नेहमी कॉस थीटाच घ्यायचा. क्लिअर. सो नेक्स्ट LPPचं तुम्हाला मी मागाशीच सांगितलं, मॅक्सिमम मिनिमम ग्राफ काढायचा असतो, रफ काढायचा असतो, आन्सर शीटमध्ये काढायचं असतं. सो हा जेव्हा तुम्ही सोडवतात तेव्हा प्रॉपरली तो व्हॅल्यू कशा आल्या, व्हर्टायसेस कशा आल्या, व्हर्टायसेस अंदाजे घेऊ नका. ते आता सपोज हे असं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि ह्या तुमच्या अशा 2 लाईन असतील आणि हा तुम्ही पॉईंट काढला, तुम्ही असा अंदाज इकडनं 1 दिसतो का, इकडनं 2 दिसतो का, मग तो 1 2 लिहू का, तर नाही. हे जे इक्वेशन आहे आणि हे जे इक्वेशन, 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सोडवा आणि तो पॉईंट आहे, कधी कधी तो 0.9 असू शकतो, 2.1 असू शकतो, मग ते तुमचं उत्तर चुकतं. हा लक्षात. आणि ऑप्टिमम सोल्युशन म्हणजे शेवटी त्या ज्या व्हर्टायसेस असतात, म्हणजे समजा फिजिबल रिजन तुमचा हा आला वरचा, ठीक आहे, तर त्यावेळेला काय असतं की तुम्हाला या 3 व्हर्टायसेस त्या मॅक्स किंवा मीनमध्ये विचारले ते बघा परीक्षेला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि व्हॅल्यू पुट करून ठरवा की तुम्हाला काय फाईंड करायचं आहे. आणि वर्ड प्रॉब्लेम्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, XY डेट करायला विसरायचं आहे आणि तो फॉर्मेशन करायला. कन्स्ट्रेंट्स नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट यायला विसरायचं नाही. X and Y आर ऑलवेज पॉझिटिव्ह. नंबर ऑफ प्रॉडक्ट असतात ना, ते नंबर ऑफ आर्टिकल, नंबर ऑफ प्रॉडक्ट्स, म्हणून ते नेहमी पॉझिटिव्ह असतात. म्हणून इथे वर्ड प्रॉब्लेम करताना ही जी नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट जी असते कन्सेप्ट ती यायला विसरतात मुलं, तर ती लिहायला विसरू नका, ती पण लिहा. सो असं झालं आहे M1 बद्दल. आता M2 बद्दल बघा, मी फक्त 2च गोष्टी लिहिल्या आहेत. काय लिहिले, टाईप्स आणि फॉर्म्युली. म्हणजे तुम्हाला डेडूचे मार्क मिळवायचे असतील तर 3 थेरम तुम्ही केलेले आहेत ऑलरेडी. आणि याचे टाईप म्हणजे तुम्हाला सम पाहिल्या ओळखता आला पाहिजे कुठल्या टाईपवरती आहे आणि इथं काय करायचं आहे किंवा कुठला तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं काहीतरी दिलं आहे, y = साईन ऑफ रूट ऑफ लॉग एक्स. सो फाईंड dy/dx. ऑब्वियसली काय आहे, चेन रूलने करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ओळखता आला तो चेन रूल वापरून करायचं आहे म्हणून. हां लक्षात. समजा असं असेल y = साईन इनवर्स ऑफ काय असेल इथे 2x/1 + x², असं काहीतरी असेल. तर काय करायचं इकडे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा सम आहे. x = तुम्हाला tan थीटा पुट करून करायचं आहे. मग असं सम बघून किंवा असं काहीतरी इक्वेशन असेल x² +
3xy प्लस वाय स्क्वेअर मायनस 5x इक्वल्स टू 10 वगैरे असं काहीतरी इक्वेशन दिलं आहे. डिवाइड एक्स फाईंड करा. मग एक्स आणि वाय एकत्र आहे म्हणजे काय असतं हे इम्प्लिसिट फंक्शन. येस असं असेल. फाईंड d2y/dx² वगैरे. म्हणजे क्वेश्चन कसा विचारला त्याच्यावर तुम्हाला ठरवायचं असतं डबल डेरिव्हेटिव्ह. फक्त याच्यामध्ये प्रूव्ह दॅटची सम जी असतात ती सम फार इम्पॉर्टंट आहेत. डबल डेरिव्हेटिव्हमध्ये प्रूव्ह दॅटची समस आहेत ते पहिला डेरिव्हेटिव्ह आपण काढतो इझिली, तो सगळ्यांनाच जमतो. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढताना मुलं फार घाई करतात. सो बिफोर फाइंडिंग सेकंड डेरिव्हेटिव्ह ट्राय टू सिम्प्लिफाय, ट्राय टू मिनिमाइज. म्हणजे फॉर एक्झाम्पल वाय इक्वल्स टू e⁻sin इनवर्स ऑफ x नाही का. ह्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काढताना काही लोक लॉग घेतील, घ्या लॉग, नो प्रॉब्लेम. लॉग y इक्वल्स टू लॉग e1 असतो, साइन इनवर्स होईल. किंवा लॉग नाही घेतला मग dy/dx इक्वल्स टू काय येणार इकडे मित्रांनो e⁻sin इनवर्स आणि तो ddx ऑफ तुम्ही काढला आहे ddx ऑफ व्हॉट हे साइन इनवर्स x आणि तो असतो 1/√1 - x². आणि मग आता हे असंच जर ठेवलं इकडे सो व्हॉट विल हॅपन यू हॅव टू यूज क्वोशंट रूल किंवा तिकडे शिफ्ट करून मग परत करता येतं किंवा याला सरळ वाय म्हणा ना. हा वाय बघा हे वाय केलं की अजून कॅल्क्युलेशन करायला सोपं येतं आणि जे एक्सपेक्टेड आन्सर आहे त्याच्याजवळ तुम्हाला लवकर पोहोचता येतं किंवा तुम्हाला आन्सर लवकर मिळतं. हा लक्षात. सो अशा टाईपची सम्स याच्यामध्ये ज्याच्यामध्ये बाकीचं टाईप तुम्हाला ओळखता आलं आणि फॉर्म्युला तुमचे पाठ असतील तर तुम्हाला याचे किती 9 पैकी 9 मार्क मिळाले म्हणून समजा. ओके. नेक्स्ट ॲप्लिकेशन. याचं पण वेटेज बघा 9 मार्कच आहे. ह्याच्यामध्ये टोटल 6 ॲप्लिकेशन्स आहेत. टँजंट अँड नॉर्मल सोपं आहे बघा. हे तुम्ही फिजिक्समध्ये पण त्याला ग्रॅडियंट शब्द वापरायचा, स्लोप काढायचा बघा. मग इथे स्लोप पॉईंट फॉर्मने टाईमचं इक्वेशन काढायचं असतं. नॉर्मल काय असतं निगेटिव्ह रेसिप्रोकल. नंतर रेट मेजर याच्यामध्ये xy dx/dt dy/dt विथ रिस्पेक्ट टू टी जे काय असेल ते. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. आता इन्क्रीजिंग डिक्रीजिंगमध्ये मुलांचे मार्क जातात किंवा मुलांकडे चूक होते. तर काय चूक होते इन्क्रीजिंग डिक्रीजिंगमध्ये. सो इन्क्रीजिंग डिक्रीजिंगमध्ये जर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग शब्द असेल किंवा मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग, मोनोटॉनिकली डिक्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग देन f'(x) इज ऑलवेज लेस दॅन 0 किंवा ग्रेटर दॅन 0 किंवा म्हणजे पॉझिटिव्ह केव्हा असतं इन्क्रीजिंगसाठी स्ट्रिक्टली. आणि नुसतं इन्क्रीजिंग डिक्रीजिंग असेल तर तेव्हा इक्वल टू साईन घ्या कारण आपल्या कधी कधी इंटरवल फाईन करायचा असतो. मग तो ओपन इंटरवल की क्लोज इंटरवल त्याच्यामुळे मार्क जाऊ शकतात. तर आपले मार्क जाऊ नये म्हणून तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. नंतर मीन व्हॅल्यू थेरम. 2 थेरम आहेत आपले. एक रोल्स थेरम आणि दुसरा लॅग्रेंजस थेरम. सो मीन व्हॅल्यू थेरम, रोल्स थेरम अँड लॅग्रेंजस थेरम. सो रोल्स थेरम किती सोपं आहे मित्रांनो. काय असतं हां तर रोल्स थेरम किंवा लॅग्रेंजस थेरम लिहिताना मुलं कुठे चुकतात मला ते सांगायचं नाही का. सो रोल्स थेरम लॅग्रेंजस थेरम लिहिताना पहिल्या 2 कंडिशन मुलं बघतच नाही. f(a) f(b) काढून मोकळे होतात. तसं करू नका. व्हॉट इज रोल्स थेरम. फर्स्ट कंडिशन इज फंक्शन इज डिफरन्शिएबल कशावरती क्लोज इंटरवल आणि कंटिन्युअस ऑन नाही उलटं सांगितलं मी. फंक्शन इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल अँड कंटिन्युअस कशा असतं क्लोज इंटरवलवरती. म्हणजे जे काय f(x) दिलं असेल f(x) इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. ही कंडिशन लिहिली नाही तर तुम्हाला मार्कच मिळणार नाही पुढचा कारण ह्या कंडिशन सॅटिस्फाय करता म्हणूनच आपण पुढची कंडिशनला जातो. रोल्स थेरम असेल तर काय असतं f(a) इक्वल्स टू f(b) आणि रोल्स थेरम व्हेरीफाईड असेल तर f(not equals to f(b) म्हणूनच तो आपण एलिमेंट घेतो ना f'(c) इक्वल टू काय असतं पुढे 0 असतं रोल्सला. याला काय असतं f(b - f(a)(b - a). मग ते तुम्ही बरोबर प्रश्न वाचा आणि काय कसं सी फाईंड करायचं आहे किंवा व्हेरीफाय करायचं आहे की ॲप्लिकेबल आहे. इथे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं बघा. सो मुलं काय करतात की रोल्स थेरम व्हेरीफाय करायचं म्हणजे काय व्हेरीफाय करणं म्हणजे काय असतं चेक ऑल द कंडिशन्स ॲज वेल ॲज फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ सी वेदर दॅट सी लाईज इन दॅट इंटरवल ऑर नॉट दॅट यू हॅव टू चेक. हे आपल्याला चेक करायचं असतं त्याच्यामुळे त्याला व्हेरिफिकेशन म्हणतात. ॲप्लिकेबल म्हणजे काय वेदर दॅट 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड आर नॉट फॉर रोल्स थेरम आणि 2 कंडिशन फॉर कुठल्या लॅग्रेंजस थेरमसाठी. असं बघा. ॲप्रॉक्सिमेशन तुमचं ऑल टाईम फेवरेट आहे. f(x) इक्वल्स टू घ्यायचा f(f') एकच सिंगल रेडिओ काढायचा असतो फॉर्म्युला वापरा. आणि मॅक्सिमम मिनिमामध्ये पण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने सगळे सम सुटतात. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट याच्यामध्ये सम सोडवताना जर f(x) डायरेक्ट दिला असेल तर काही इश्यू नाही आहे पण वर प्रॉब्लेम असेल तर लेट x y काय आहे y काय आहे हाईट लेंथ ब्रेथ काय जे असेल ते तुम्हाला वर्ड प्रॉब्लेममध्ये दिलं असेल त्यानुसार ते लेट करा आणि प्रॉपरली इक्वेशन तयार करून फाइंड आउट 2 डेरिव्हेटिव्ह्ज आणि मग लिहा.
आता याच्यामध्ये बरेचसे मुलं म्हणतात की ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे वगैरे वगैरे, पण तुम्हाला 1-2 स्टेप येत असेल बघा. 0पेक्षा 1 मार्क केव्हाही चांगला, 1पेक्षा 2 मार्क केव्हाही चांगला, 2पेक्षा 3 मार्क केव्हाही चांगले आहेत. सो व्हेन यू अटेम्प्ट द क्वेश्चन्स, फक्त हा चॅप्टर नाही कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला अर्धवटच आठवतं आहे, मग लिहायचं का, मार्क मिळतील का, तर आन्सर इज येस. जेवढं येतं तेवढं लिहा. कधी कधी लिहितानाच आपल्याला थोडा क्लू मिळतो, अरे पुढे असं करायचं आहे का, आपल्याच पुढची स्टेप आठवायला लागते. म्हणून जे येते ते लिहायला सुरुवात करायची म्हणजे करायचीच. जे काय तुम्हाला दिले, कारण त्याला स्टेप्सला मार्क असतात, मी मागासपासून सांगतो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचे मार्क्स मिळू शकतील. ओके. नंतर पुढचं जे आहे ते आहे इंटिग्रेशन. इथं पण मी तेच केलं आहे, टाईप्स आणि फॉर्म्युली. म्हणजे तुम्हाला टाईप सम पाहिल्या टाईप ओळखता आला पाहिजे आणि फॉर्म्युले पाठ पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1-2 सम मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. 1 काय असेल 2 + 3 sin x, याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. कसं करणार याचं इंटिग्रेशन? येस, काय करायचं असतं इथे tan x/2 = t पुट करून करायचं असतं, नाही का, इंटिग्रेशन ऑफ दिस, राईट. नंतर समजा मी इथे साइन स्क्वेअर केला तर काय करायचं असतं, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर. सो असे तुम्हाला टाईप बघा, सम पाहिल्या ओळखताला पाहिजे. असं काहीतरी 2 sin x + 3 cos x sin x - cos x, असं काहीतरी सम आहे. मग काय करायचं असतं इथे, येस, एक्सप्रेस न्यूमरेटर इन टर्म्स ऑफ डिनॉमिनेटर अँड इट्स डेरिव्हेटिव्ह, नाही का, NR = A × dr + B × dx ऑफ dr, असं आपण ते केलं फॉर्म्युला, तो वापरून करायचा असतो. तो असं सगळं हे तुम्हाला कसं करता येईल, जर तुम्हाला सगळे टाईप माहिती असतील तरच तुम्ही याचे मार्क मिळवू शकाल. आलं लक्षात. सो हे झालं इंटिग्रेशनमध्ये. नंतर किंवा असं सम दिला असेल x × log x किंवा नुसताच log x. सो यू शुड नो, हे बाय पार्ट्सने करायचं आहे. नंतर बाय पार्ट्समध्ये पण तुम्हाला तो काय असतो, LITE, लाईट रूल किंवा आयलेट रूल काय लोक म्हणतात, तो रूल वापरून ते करायचं असतं. फर्स्ट फंक्शन मस्ट बी लॉग. इथं log x असतं, log x × 1 करून ते बाय पार्ट्स करायचं असतं. सो यू शुड नो दिस. पार्शियल फ्रॅक्शनची सम असतात मोस्टली, ती छान आहेत. पार्शियल फ्रॅक्शनचं सम सोडवता येत नसेल पण तुम्हाला AB काढता येतोय, ते करा. म्हणजे स्टेप्स वाईज तुम्ही लिहित जा. जेवढं तुम्हाला मगाशी काय म्हटलं, आपल्याला वेळ नसतो, 3 तास 10 मिनटं वेळ तुमच्याकडे, 3 तास 10 मिनटं जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा, जेणेकरून आपला 1-1 मार्क वाढत जाईल. आणि ज्यांना आउट ऑफ पाहिजे त्यांची काही चूक होणार नाही याची त्यांनी काळजी घ्या, ठीक आहे. नंतर डेफिनाइट इंटिग्रलमध्ये टाईप्स, फॉर्म्युले अँड प्रॉपर्टीज. इथं पण तेच सगळं जे इनडेफिनाइटमध्ये शिकलो तेच, फक्त इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट करायचं असतं. बट याच्यात मॅक्सिमम सम हे प्रॉपर्टीवरती बेस असतात. मागाशी मी तुम्हाला थिअरीमध्ये सांगितलं, 0 to a f(x) dx, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, किंवा असं -2 वाला आलं, -2 2 + 2 किंवा -π/2 2 + π/2 -a2 + a, की हे सम काय असतं, इवन ऑड चेक करायचं असतं. आणि ऑड आलं की आपल्यासाठी गॉड असतं ते, का, कारण ऑड आलं म्हणजे इंटिग्रेशन 0, डायरेक्ट आपल्याला सोडायची गरज पडत नाही. म्हणजे इवन आलं की 2 टाइम्स करून ते करायचं असतं, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि 0 to 2a जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती फक्त हे एकच सम आहे, log of sin x, log of cos x, log of sec x आणि log of cosec x. ही जी सम आहे हे प्रॉपर्टी वापरून सोडणारं एकच सम आहे, फक्त एकच टाईपचं सम आहे. log of sin, log of cos, log of sec किंवा log of cosec, किंवा ती log of असं न देता log of असं 1/√1 - x² sin x cos x असं काही ते फॉर्मेशन देतात. मग ते काही करून आपल्याला काय होतं, ते सम इन टर्म्स ऑफ log of sin x किंवा log of cos x मध्ये रिड्यूस होतं. सो अशा प्रकारे तुम्हाला हा डेफिनाइट इंटिग्रलचे सम्स तुम्हाला करता येतील. नंतर ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रलमध्ये एरिया फाईंड, एकच ॲप्लिकेशन आहे, एरिया फाईंड करायचा आहे. तो एरिया फाईंड करताना अबाउट x ॲक्सिस की अबाउट y ॲक्सिस हे बऱ्याच वेळेला दिलं असतं. अबाउट x ॲक्सिस, नाही का, किंवा x ॲक्सिस आणि लाईन दिले असतील, किंवा y ॲक्सिस, किंवा कधी कधी दिलेलं नसतं तर ते आपण ठरवायचं असतं कुठलं सोपं जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फाइंड द एरिया बिटवीन 2 पॅराबोलाज. हा एक पॅराबोला दिला आहे आणि हा एक पॅराबोला दिला आहे, याच्यातला एरिया फाईंड करायचा आहे. तर अबाउट x ॲक्सिस घेतलं तर आपण ह्या व्हॅल्यू काढणार इकडे, आणि अबाउट y ॲक्सिस घेतलं तर इकडचं काढणार. काय असणार, एरिया अंडर दिस पॅराबोला मायनस एरिया अंडर दिस पॅराबोला, नाही का. आणि इकडे घेतलं तर उलटं होईल, एरिया अंडर दिस पॅराबोला मायनस एरिया अंडर दिस पॅराबोला. ओके. सो ते प्रॉपरली काढायचं. एरिया फाईंड करताना कधी कधी आन्सर निगेटिव्ह येतं, तर निगेटिव्ह आल्यावरती ते पॉझिटिव्ह करायचं आणि परत काय लिहायचं, येस, स्क्वेअर युनिट्स. एरिया जो काय येईल तुमचा तो स्क्वेअर युनिट लिहायला विसरायचं नाही. कधी कधी तुम्हाला 2-2 रिजन असतात, म्हणजे कधी सर्कल दिलं आहे आणि ही लाईन दिली आहे, हा एरिया काढा. मग एरिया अंडर सर्कल, लाईन प्लस एरिया अंडर, म्हणजे हा एरिया फाईंड करायचा असेल तर. सो ते प्रॉपरली क्वेश्चनमध्ये मेन्शन असतं. कधी कधी फक्त एरिया बाउंडेड बाय पॅराबोला विथ लॅटस रेक्टम असा असेल तर हा पण एरिया असतो आणि हा पण एरिया असतो. मग हे दोन्ही एरिया काढायचे आहेत का, तर नाही, फक्त वरचा काढा आणि 2 टाइम्स करा.
हा लक्षात, जेणेकरून तुमचा आन्सर पटकन येईल म्हणून ते बघा. पण फक्त म्हटलं असेल इन फर्स्ट क्वाड्रंट तर मग खालचा पण एरिया वाढायचा प्रश्न येतच नाही आहे. अजून याच्यामध्ये एक टिपिकल सम आहे ते म्हणजे 0 to साईनवालं आहे बघा. इंटिग्रेट एरिया फाईंड करायचा आहे साईन एक्स डी एक्स. सो 0 to π/2 असेल तो काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे 0 to π/2 मधला साईन एक्सचा तुम्हाला एरिया फाईंड करायचा आहे. सो साईन कर्व माहिती आहे सगळ्यांना. सो 0 to π/2 हा इथला एरिया फाईंड करायचा आहे. इंटिग्रेशन काढलं की तुम्हाला आन्सर येईल. पण 0 to π जर असेल, 0 to 2π असेल, 0 to 3π/2 असेल, असं काय असेल तर अशा केसमध्ये तुमचं आन्सर चुकू शकतं. स्मार्ट मुलं चुकत नाही पण चुकू शकतं म्हणजे काय, सपोज आता हेच सम असेल 0 to 2π मधलं काढायचं असेल, एरिया बाउंडेड बाय साईन कर्व अँड बिटवीन 0 to 2π. मग 0 to हा पाय झाला, हा 2π झाला, तर डायरेक्ट तुम्ही 0 to π जर घेतला इकडे इंटिग्रेशन 2π, सो तुमचा आन्सर 0 येईल. का 0 येईल? बिकॉज हा जो एरिया आहे आणि हा जो एरिया आहे हा याच्या निगेटिव्ह येईल. म्हणजे हा सपोज 2 असेल 2 तर हा -2 येतो आणि त्याची ॲडिशन करून आपण काय करतो 0 करतो. मग एरिया काय आला पाहिजे 4 आला पाहिजे. मग ते काय करायचं 0 to π/2 घ्या आणि 4 टाइम्स करा. म्हणजे काय 0 to π/2 अँड इट इज 4 टाइम्स साईन एक्स, सो दॅट तुमचं मार्क जाणार नाही. म्हणजे साईन कॉसचा एरिया आला की 0 to π/2 करा. मग 2 टाइम्स पाय असेल तर 2 टाइम्स, 3π/2 असेल तर 3 टाइम्स, पाय असेल तर 2π असेल तर 4 टाइम्स. कधी कधी -π/2 to +π/2 पण विचारतात. -π/2 असेल तर मग 2 टाइम्स, जे काय असेल ते बघा. -π to +π पण असू शकतो. हा लक्षात. सो कन्फ्यूज व्हायचं नाही, बी कॉन्फिडंट. त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळं लक्षात असलं पाहिजे किंवा लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. नंतर बघा डिफरन्शियल इक्वेशन. मगाशी सांगितलं तसं ऑर्डर डिग्री लिहिताना काय विचारलं ते बघा. ऑर्डर विचारली आधी डिग्री विचारली आहे MCQमध्ये मगाशी सांगितलं तसं. पण तुम्ही थेरीमध्ये आधी डिग्री मग ऑर्डर काढली तरी पण चालते. याच्यामध्ये ऑर्डर डिग्रीमध्ये टिपिकल एक समय बघा, असं काहीतरी साईन ऑफ dy/dx किंवा e⁻dy/dx. त्याच्यामध्ये काय असतं ऑर्डर एक्झिस्ट, डिग्री डज नॉट एक्झिस्ट. ते काळजीपूर्वक बघा. नंतर ऑर्डर डिग्री काढताना बऱ्याच वेळेला सम स्क्वेअर रूटमध्ये असतं किंवा (3/2) 1 डिनॉमिनेटरमध्ये असतं, निगेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये असतं, पॉझिटिव्ह फ्रॅक्शनमध्ये असतं, जे काय पॉवर असेल त्या. सो वेन यू फाइंड द ऑर्डर अँड डिग्री यू हॅव टू राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, डिग्री अँड ऑर्डर जी काय पॉवर जी असते इट शुड बी पॉझिटिव्ह इंटिजर, नॅचरल नंबर आली पाहिजे. 3/2 असेल तर स्क्वेअरिंग करून घ्या, 1/2 असेल तर स्क्वेअरिंग करून घ्या, क्यूब रूट असेल तर जे काय असेल ते तसं करून घ्यायचं. आणि ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये सगळ्या पॉवर ह्या काय असल्या पाहिजेत, पॉझिटिव्ह इंटिजर फॉर्ममध्ये असल्या पाहिजेत. तसं असलं तर मग काय होईल, तुम्हाला त्याचे मार्क इझिली मिळतील आणि चुकणार नाही तुमचं. नंतर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असतात. कधी वर्ड प्रॉब्लेम असतात, कधी ते इक्वेशन दिलं असतं. ते इक्वेशन करताना जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत तेवढे वेळेला डिफरन्शिएट करून ते करायचं असतं. ते कसं करायचं असतं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे कधी कधी डायरेक्ट गायब होतं म्हणजे काय, डायरेक्ट कॉमन येतो आणि तो 2y ओरिजिनल इक्वेशन जे असतं त्याचं इक्वेशन तयार होतं. कधी कधी ते होत नाही, मग तो एलिमिनेट करायचा असतो. मग त्याला इथे एक आपल्याला अजून एक चांगली मेथड माहिती आहे, डिटर्मिनंट. सपोज इथं असं एक्झाम्पलच घेतो मी, y = a e⁻² + b e⁻³ असं असेल तर ह्या सममध्ये काय होतं, इथं 2 टाइम्स 3 टाइम्स, पुढचा डेरिव्हेटिव्ह 4 टाइम्स आणि काय तर 9 टाइम्स. मग इथे काय करायचं असतं, एचे कोएफिशियंट्स लिहा, इथे बीचे कोएफिशियंट्स लिहा आणि तिसरा कॉलम जो असतो तो इथे काय लिहायचं असतं, तिथे ह्या टर्म्स. पण त्या सगळ्या एका साईडला पाहिजे, एक सम लेफ्ट साईडला एक राईट साईडला नाही. उरलेले टर्म्स रिमेनिंग टर्म्स इथे लिहायचे असतात. बट दॅट टर्म्स रिमेनिंग टर्म्स मस्ट बी व्हॉट ऑन वन साईड, आयदर ऑल आर ऑन लेफ्ट हँड साईड ऑर ऑल आर ऑन राईट हँड साईड. आणि मग तो डिटर्मिनंट इक्वल टू डायरेक्टली 0 घ्यायचा. म्हणजे वी इलिमिनेट दिस ए अँड बी. आणि मग अशी म्हटलं मी तसं y = सपोज हे असेल a e⁻² + b e⁻². सो मग इथे 2 असल्यामुळे 2 कॉमन येतो. मग पुढच्या वेळेला -4 होतो आणि डायरेक्ट इथे y येतं, मग डायरेक्ट येतं ते. सो डिपेंड्स ऑन क्वेश्चन, तुम्हाला ठरवायचं कसं करायचं आहे. ठीक आहे. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. व्हेन यू राईट द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन व्हॉट टू डू. डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन लिहिताना आपल्याकडे मेथड्स आहेत. कुठली मेथड आहे, पहिली मेथड राईट, व्हेरिएबल सेपरेबल. दुसरी कुठली आहे, सबस्टिट्यूशन. तिसरी कुठली आहे, होमोजिनियस. आणि चौथी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे हे सोल्युशन काढण्याच्या 4 टेक्निक्स आहेत. सगळ्या सममध्ये काय करायचं असतं, व्हेरिएबल सेपरेबलच वापरायचं असतो. म्हणजे वाय वी यूज सबस्टिट्यूशन मेथड. समोर dy/dx = cos of x + y असं काहीतरी सम असेल. सो या सममध्ये काय प्रॉब्लेम होतो की आपण हे व्हेरिएबल सेपरेबल करू शकत ना.
वी कॅनॉट कलेक्ट ऑल एक्स ऑन वन साईड ऑल वाय ऑन अदर साईड. मग काय करतो आपण एक्स प्लस वायला पुट करतो म्हणजे सबस्टिट्यूशन करतो. सबस्टिट्यूट का करतो? कारण आपल्याला काय करायचं असतं ॲट द एंड आपण व्हेरिएबल सेपरेबलच करत असतो आणि मग व्हेरिएबल सेपरेबलने इंटिग्रेट बोथ साईड्स. आता इंटिग्रेट बोथ साईड करत असताना ॲड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऑन ओनली वन साईड. एकच कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ॲड करायचं. दोन्ही साईडला इंटिग्रेट करतो ना आपण, पण दोन्हीकडे सी सी ॲड करायचं नाही. एकच कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ॲड करायचा असतो. आणि अजून एक काय असतं, इफ ऑल टर्म्स आर इन लॉग देन ॲड लॉग सी ॲज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. का? लॉग सी ॲड केल्याने ते लॉगचे रूल वापरून आपल्याला तो लॉग गायब करता येतो, कॅन्सल करता येतो आणि जे काही इक्वेशन होतं ते आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहिता येतं. हे असतं जनरल सोल्युशनसाठी. आणि जेव्हा प्रिन्सिपल सोल्युशन काढतो तेव्हा पण आपल्याला तो कॉन्स्टंट काढायचा असतो सी. तर तो सी काढताना सुद्धा आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला ते प्रॉपर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन एका साईडला ॲड करा आणि ऑल टर्म्स आर इन लॉग देन ॲड लॉग सी. डू नॉट फॉरगेट दिस. देन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. दोन टाईपची लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहेत. याच्यामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायला विसरायचं नाही, नाही का? ऑब्वियसली त्याच्याशिवाय आपण डिफरन्शियल इक्वेशन सोडू शकतच नाही आहे. सो वेन यू सॉल्व लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ते इक्वेशन पहिले लिहा dy/dx प्लस py प्लस क्यू फॉर्ममध्ये. मग पी कुठला क्यू कुठला तो आयडेंटिफाय करा आणि मग तो IF इक्वल्स टू ई रेस टू पी डी एक्स जर पी क्यू इन टर्म्स ऑफ एक्स असेल तर, आणि उलटं dx/dy पी एक्स इक्वल्स टू क्यू असेल तर काय येणार IF ई रेस टू पी डी वाय. ओके, मग IF घेऊन त्याचं डायरेक्ट जनरल सोल्युशन लिहिता येतं तुम्हाला. मग आता याच्यामध्ये काय मुलांचा असा प्रश्न असतो बरं का, मला विचारतात मुलं बऱ्याच वेळेला, सर ते LDE आहे की नाही ओळखता येतं किंवा ओळखता येत नाही किंवा दिलेलं असतं का? तर 99% दिलेलं नसतं. सॉल्व द डी असं असतं, आपण आयडेंटिफाय करायचं असतं. आणि मग याच्यातली काही सम जी ती आधीची आपलं LDEची जे सुरू होतं त्याच्या आधीची काही सम आहेत ती सम LDEने सुटतात. मग असं परीक्षेला मेन्शन नसतं केलं की ह्या मेथडने सोडवा. मग त्या केसमध्ये काय करू शकता तुम्ही, तुम्हाला जी सोपी मेथड वाटते त्या मेथडने तुम्ही करू शकता. आलं लक्षात? सो मग तुम्ही कुठलीही मेथड वापरू शकता सोल्युशन काढताना. आणि ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये 3 ॲप्लिकेशन्स आहेत, ग्रोथ, डीके आणि तुमचा आवडता न्यूटन. येस, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग जो तुम्ही फिजिक्समध्ये खूप वेळा वापरला आहे. तर तिथे डिफरन्शियल इक्वेशन तयार करा, इनिशियल कंडिशन वापरा, नंतर तो थीटा काढा किंवा काय के असेल तर जे काय दिले असेल एक्स काढा किंवा ते काय असेल पॉप्युलेशन काढायची असेल किंवा एखादा काय असेल तो रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स तो डिसइंटिग्रेट होतो आहे त्याची व्हॅल्यू काढा. तर ते काळजीपूर्वक तरी करायचं आहे तिथे. फक्त जेव्हा ग्रोथ असेल तेव्हा प्रपोर्शनिटी कॉन्स्टंट जो असतो dy/dx इक्वल्स टू किंवा तुम्ही जे काय dp/dt वर काय घेणार असाल तो असतो के टाइम्स. आणि जेव्हा काय असतं डी असेल त्यावेळेला -k घ्या किंवा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगमध्ये पण आपण मायनस घेतो. आलं लक्षात? सो हे झालं ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनबद्दल. नेक्स्ट सगळ्यात बघा प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. मग अशी म्हटलं होतं बघा हे खूप सोपे चॅप्टर्स आहेत, दोनच एक्सरसाइज याच्यामध्ये आणि बायनॉमियलमध्ये एक एक्सरसाइज आहे आणि आपल्याला 5-5 मार्क आहेत, कुठेही थेरी नाही आहे. मग याच्यात DRV CRV म्हणजे तुम्ही अजून काय केलं नसेल तरी पण तो आपण करू शकतो का? येस, बघा तुम्हाला 2 मिनिटात सांगतो चॅप्टर कसं करायचं. DRV आणि CRV. DRV डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, CRV म्हणजे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे जिथे एकशा व्हॅल्यू जे असतात ना 1, 2, 3 स्कॅटर असतात अशा, याला म्हणायचं असतं डिस्क्रीट. पण हेच असं असेल 1 <x <5 याचा अर्थ काय असतं एकशे व्हॅल्यू 1.1 पण आहे, 4.99 पण आहे. आलं लक्षात? इक्वल टू असेल तर 1 पण येईल 5 पण येईल, ऑब्वियसली तो डाऊट नाही. पण मधल्या व्हॅल्यू ज्या असतात इथं 1 नंतर डिरेक्टली 2 आहे, 2 नंतर डिरेक्टली 3 आहे, 3 नंतर डिरेक्टली 4 आहे, 4 नंतर 5 अशा व्हॅल्यूज आहेत. जिथं जम्प असतो त्याला म्हणायचं असतं डिस्क्रीट. आणि जिथं गॅप नावातच सगळं बघा ना मित्रांनो, कंटिन्युअस नावातच सगळं आहे. कंटिन्युअस म्हणजे काय कंटिन्यू व्हॅल्यू आहेत त्याच्या, कुठेही गॅप नाही आहे, इन्फायनाईट व्हॅल्यूज, अनकाउंटेबल व्हॅल्यूज आहेत. त्याला म्हणायचं असतं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. नंतर हे व्हेरिएबलचा कन्सेप्ट कळला की मग काय असतं आपल्याला प्रोबॅबिलिटी फंक्शन काढायचं असतं. मग त्याला DRVचं जे असतं त्याला म्हणतात कुठलं फंक्शन? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आणि CRVचं जे असतं इट इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. मग ते कोणाला म्हणायचं असतं? इकडे पण 2 कंडिशन्स आहेत, तिकडे पण 2 कंडिशन्स आहेत, कंडिशन नंबर 1 अँड कंडिशन नंबर 2. सो व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन फॉर PMF? ऑल द प्रोबॅबिलिटीज मस्ट लाईज बिटवीन 0 to 1. सगळ्या मिनिमम 0 असते, मॅक्सिमम +1, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रोबॅबिलिटीज असल्या पाहिजेत. अँड सेकंड कंडिशन इज सम ऑफ ऑल दीज प्रोबॅबिलिटीज मस्ट बी इक्वल्स टू 1. इफ सम ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज इज 1 देन व्हॉट दॅट गिवन काय असेल डिस्क्रीट टेबल जो असेल तो दॅट इज कॉल्ड ॲज किंवा तो असेल PMF फॉलो करत असेल. देन PDF. व्हॉट इज PDF? सेम 2 कंडिशन्स, कंडिशन नंबर 1 अँड कंडिशन नंबर 2. सो व्हॉट इज कंडिशन नंबर 1? कंडिशन नंबर 1 इज what all the values of that function are greater than equals to 0 for all x.
इथं बघा 1 पेक्षा मोठी झाली नको असं म्हटलंय, इथं तसं नाही आहे. काय असतं, पॉझिटिव्ह पाहिजे. किती असू शकते व्हॅल्यू फंक्शनची, कुठली, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. तुम्हाला जो काय एक्सची रेंज दिली असेल की नाही, एक्सची रेंज दिलेली असते त्यानुसार ठरवायचं. आणि सेकंड, इन्स्टेड ऑफ समेशन काय असतं इथे, इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन मस्ट बी 1. मग तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हटले सोपं आहे प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन आणि तुम्ही मध्येच इंटिग्रेशन घुसवलं आणि तुम्ही म्हटलं इंटिग्रेशन काय मग ते. तर इथे मित्रांनो इंटिग्रेशन जे असतं तो इंटरवल दिला असतो इथं, म्हणजे मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी जे काय असेल तो लिहायचा. याच्यामध्ये जो एफ ऑफ एक्स असतो तो फक्त एक्स रेस टू एन फॉर्म्युलावरती डिपेंड आहे. माहिती आहे तुम्हाला, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 झाला की फॉर्म्युला पाठ. पुढचा कुठला असतं, रूट एक्सचा फॉर्म्युला आहे. आणि तिसरा जो आहे तो ई रेस टू एक्स. फक्त या 3 फॉर्म्युल्यावरतीच याच्यावरती समेत, बाकी कुठलंही बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शन आणि असं काही विचित्र प्रकार किंवा प्रॉपर्टी वापरून वगैरे करायचं नाही आहे. तर असं इझिली ते या 2 कंडिशन सॅटिस्फाय करून तुम्ही PMF आणि PDF काढू शकतात. नंतर CDF जो असतो इथे बऱ्याच मुलांची गलत होते, तो असतो एफ ऑफ एक्स कॅपिटल एफ. बघा हा असतो स्मॉल एफ आणि हा असतो कॅपिटल एफ इन बोथ द केसेस. कुठे, DRVसाठी पण आणि CRVसाठी पण. इथे काय असतं, दिस इज P ऑफ एक्स लेस दॅन इक्वल्स टू एक्स. याची प्रॉपर्टी काढायची असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एफ ऑफ 2 काढायचं आहे, मग काय काढायचं, P ऑफ एक्स लेस दॅन इक्वल्स टू 2 काढा ना मित्रांनो, संपला विषय. त्याला म्हणायचं असतं CDF. मग कधी कधी टेबल दिलेला असतो, टेबलमध्ये काय असतं, CDFमध्ये टेबल दिलेला असतो, त्याच्यावर प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचा असतो. तर ती प्रॉपर्टी कशी करायची असते माहिती आहे तुम्हाला, कशी फाइंड करायची असते ते सगळे पुस्तकात सॉल्व पण आहेत, अनसॉल्व पण आहेत, ते सगळे बघा. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक जो आहे तो म्हणजे कुठला, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स. सो ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी आहे ती ई ऑफ एक्स, जरा इथे जागा करतो. सो ई ऑफ एक्स काय असतं, ई ऑफ एक्स इक्वल्स टू, जर DRV बद्दल बोलतो मी, काय असतं, समेशन XI PI. आणि V ऑफ एक्स काय असतं, समेशन ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मी ऑफ एक्स आपण आताच काढला. यालाच काय म्हणायचं असतं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू. यालाच काय म्हणायचं असतं, मीन. बघा याला म्हणायचं असतं एक्सपेक्टेड व्हॅल्यू, म्यू आणि मीन, असे त्याला 3 वेगवेगळे शब्द आहेत. आणि व्हेरियन्स जो असतो, व्हेरियन्स त्याला असतो सिग्मा स्क्वेअर. नोटेशन काय असतं त्याला, सिग्मा स्क्वेअर, किंवा कसं काय लिहितात त्याला, VR ऑफ एक्स, व्हेरियन्स ऑफ एक्स. ठीक आहे. सो ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ई ऑफ एक्स स्क्वेअर आपण काढला, ई ऑफ एक्स स्क्वेअर कसा काढायचा असतो, सो ई ऑफ एक्सचा स्क्वेअर सेम समेशन, फक्त XIच्या ऐवजी XI स्क्वेअर अपॉन इंटू PI. सो हे माहिती आहे तुम्हाला सगळं. सो दिस इज द वे टू फाइंड आउट ई ऑफ एक्स अँड V ऑफ एक्स फॉर प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. अशा प्रकारचे सम आहेत, सोपे सोपे सम्स आहेत, इझिली आहेत. 2च एक्सरसाइज आहेत, काळजीपूर्वक करा जेणेकरून तुम्हाला याचे 5 पैकी 5 मार्क मिळू शकतील. सो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज ऑल्सो फॉर 5 मार्क्स अँड इन दिस बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इट इज ॲक्च्युली द नेक्स्ट पार्ट ऑफ प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन. इन प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन we discussed discrete random variable, and binomial distribution there is also discrete random variable. What is the difference between probability distribution and binomial distribution? In binomial distribution there is a Bernoulli trial. Bernoulli trial means what? Bernoulli trial means any action which gives only 2 results. Any action which gives only 2 results, त्याला म्हणायचं असतं बर्नॉली ट्रायल. आणि मग हे म्हणजे काय असतं, कॉइन टॉस केलं, हेड अँड टेल एवढंच होणार. इफ यू अपिअर फॉर इन एक्झाम, पास ऑर फेल एवढंच होणार, त्याला म्हणायचं असतं बर्नॉली ट्रायल. आणि इफ दॅट ट्रायल्स आर रिपीटेड n टाइम्स then it is called as a binomial distribution. We write this as x follows binomial distribution with parameter np. So what is this n? Number of times experiment is repeated. A coin is tossed 5 times. A target is shoot 7 times. A student appear for IS exam 10 times, 5 times, 6 times. So one experiment is repeated number of times. Then this n is number of repetition. How many times that coin is tossed. And P is the probability of success. P is called as probability of success. And what is P plus Q? Q means probability of failure, and probability of success plus failure is always 1. Okay, so probability P is a probability of success. Again, in binomial distribution only 2 types of probabilities are there. One is a success and second is a failure. Okay, now PMF. What is PMF? P of x equals to x small x n c x p raised to x q raised to n minus x.
comma n value of x is equals to 0, 1, 2, 3, 4. So x equals to 0, 1, 2, whatever the values are given to you up to n. Okay, number of times 5 times, 7 times, so 7 depends on the value of n. Now using this formula we solve the example. Means for example exactly 3 times, exactly 4 times, at least 3 times, at least 2 times. So depends on that we are going to use this formula and find out all that probabilities. Now what is expected value? Yes, I know you all are familiar with these two formulas and you like this because there is always one example based on this in your board examination. The first one is E of x equals to np and V of x equals to npq, right? Okay, so these are the expected and variance values. So sometimes E of x is given, V of x is given, find n, find p, find q, or n and p is given, find E of x, V of x. Such a mutual type of examples are asked in board examination. Now there is one more term, that is standard deviation, and which is nothing but square root of variance. So whenever there is a question, find out SD, means we are going to always find out the variance, and once we are getting the variance we take its square root. So the square root of that variance is nothing but standard deviation. Okay, now in this chapter only these three formulas are there: E of x, V of x, and this P of x. If you know this, we can score 5 out of 5 marks of this question. It's very easy to score the 5 marks of binomial distribution. Dear friends, it is not mentioned in the question using binomial, using probability distribution you have to solve this. You have to read the question carefully. Whether the experiment is repeated, then we use binomial, otherwise we solve by probability distribution. So this is about the topics of mathematics 2. So I hope it is clear to everyone to how to prepare and how to score the maximum marks in board examination. Okay, now time management. We have 180 minutes and 10 minutes extra, that is for paper reading. Total 3 hours and 10 minutes are there for each and every paper, each and every subject. In this 190 minutes, total number of questions in your question paper are 44. Out of 44, you have to attempt how much? 33 questions, 33 sums, for theory plus problems containing 33. So when you try to solve the question 5, 7, 10 questions, okay, when you solve 10 questions, म्हणजे तुला काहीतरी सम सोडायचे 10, 9, 15 सम झाले की आपला कंटाळा येतो. तसं करून चालणार नाही. आपल्या इथे 33 सम, म्हणजे थेरी नाही केली तरी पण तुम्हाला 33 सम करायची आहेत. हां, आता थेरी नाही केल्यावरून आठवलं, काय मला असं विचारायचं, थेरी नाही केली तर चालणार का? द आन्सर इज येस. हो, येस. का? कारण थेरी सेक्शन एमध्ये कधीच येणार नाही, कारण ते MCQ आहेत. त्याच्यामुळे इकडे MCQ थेरी आणि इकडे 4 मार्काचं थेरी कधीच नसतं. थेरी आली तर इकडे सेक्शन B, C आणि D मध्ये येऊ शकते, आणि तिथे काय आपल्याला ऑप्शन्स आहेत. असं होणार नाही कधी 12च्या 12 थेरी विचारली, 8च्या 8 थेरी विचारली, नॉट पॉसिबल. 1-2 थेरी क्वेश्चन आणि बाकीचे प्रॉब्लेम्स असतात. तुम्ही सगळे नुसते प्रॉब्लेम जरी केले तरीसुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सेक्शन B आणि C आणि Dचे मिळू शकतात. ठीक आहे. सो ह्याच्यातले तुम्हाला हे कंपल्सरी आहे. सेक्शन म्हटलं मग जसं मी इथं आपल्या 8-8च करायची आहेत, आणि तरी पण काही मुलांचा प्रश्न असा असू शकतो, सर ह्याच्यातली मी 8 केली पण मला 1-2 सममध्ये जरा डाऊट वाटतोय, अजून एक्स्ट्रा सम सोडते चालतील का? द आन्सर इज येस. मग ती कुठे सोडवायची? सेक्शन B सोडवताना सोडू का, पेजेस सोडू का, शेवटी सोडू का? कुठेही सोडवा, प्रॉब्लेम नाही आहे. पण मग अशी मी काय म्हटलं तुम्हाला, पेपर लिहिताना आन्सर शीट जेव्हा तो एक्झामिनर बघेल तो त्या आन्सर शीटच्या प्रेमात पडला पाहिजे. म्हणजे काय? प्रेझेंटेशन व्यवस्थित पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही सेक्शन ए लिहिला, सेक्शन एला काय पेजेस सोडवायची गरज नाही तुम्हाला, पण सेक्शन B तुम्ही लिहिला, सेक्शन C लिहिला, सेक्शन D लिहिला, ह्याच्यातले 8 आणि 5 क्वेश्चन केले आणि तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळाला किंवा तुम्हाला अजून 1-2 सम सोडवायचे आहेत, तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही शेवटी लिहू शकता आणि फक्त लिहायचं. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सेक्शन B मधला क्वेश्चन नंबर 13 करताय, तर तो क्वेश्चन नंबर राईट प्रॉपरली, क्वेश्चन 13, किंवा मग तुम्ही क्वेश्चन 17 करताय किंवा क्वेश्चन 25 करताय. सो राईट दॅट क्वेश्चन नंबर प्रॉपरली. वी आर गोइंग टू चेक ईच अँड एव्हरीथिंग. आम्ही सगळं चेक करतो. आम्हाला प्रत्येक पेज बघायला लागतं. तुम्ही लिहिलं नसेल तर तिथे कोरा पेज असेल तर तिथे आम्हाला काट मारायला लागतं, म्हणजे लाईन मारायला लागते, आणि जेणेकरून तुमचं एकही पेज राहत नाही. असं नाही की आम्ही लिहिलं चेकच केलं नाही, असं हायली इम्पॉसिबल. एक पेपर किमान 2 ते 3 वेळा चेक होतो, किमान मिनिमम टाईम. सो त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही व्यवस्थित करा. आता काही मुलं असं म्हणतात की सर सेक्शन ए आधी लिहू, B आधी लिहू, C आधी लिहू की D आधी लिहू.
तो तुम्हाला बघा, तुम्ही आता आधीचे पेपर दिले, तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन आन्सर शीट तुम्हाला आधीच मिळते 15-20 मिनटं. मग आपल्याला वेळ वापरायचा आहे, वेळ जास्त यूज करून घ्यायचा आहे. सो तुम्हाला आन्सर शीट मिळाली. पेज 1 पेज 2 झालं. पेज 3 वरती तुम्ही सेक्शन ए लिहायचा. पेज 3 वरती सेक्शन ए, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 असं टाका आणि पुढे मग नंबर 1 MCQ 1 वेळ सोडा, नंबर 2 MCQ 1 वेळ सोडा, MCQ 3 MCQ 4 8 MCQ लिहायचे बरोबर बसतात एका पेजमध्ये. आणि क्वेश्चन 2 जो होतं पेज 2 वरती लिहा, आधीच लिहून काढायचं असं. आणि नंतर तुम्ही आता ठरवायचं आधी MCQ सोडवायची. म्हणजे जेव्हा पेपर बघाल तुम्ही वाचा, तुम्हाला खूप सोपं वाटलं तर पहिले MCQ सोडवा. असं वाटतं की MCQमध्ये खूप वेळ जाणार आहे तर MCQ नंतर सोडवा. मग थेरी कशी, मग कुठलं करायचं, बी करू का सी करू डी, कुठलेही करू शकता तुम्ही. पण सपोज मी स्टुडंट असेल आणि मला कमी वेळामध्ये जास्त पटकन कॉन्फिडन्स किंवा वेळ वाया जाऊ नये किंवा माझा कॉन्फिडन्स जाऊ नये म्हणून काय करणार, तर मी आधी सेक्शन डी सोडवणार. का, मी इथे फक्त 5च क्वेश्चन केले की माझे 20 मार्क फिक्स झाले बघा. इथं नाहीतर 8 MCQ करा, इथे 8 क्वेश्चन करा आणि एक क्वेश्चन केलं की 2-2 मार्क येतात. इथे एकच क्वेश्चन केलं की तुमचे 4 मार्क फिक्स झाले, पुढचा क्वेश्चन केलं की 4 मार्क फिक्स झाले. मग अजून सेक्शन डी असं कंपल्सरी नाही बरं, तुम्ही ठरवायचं. म्हणजे स्टँडर्ड मेथड काय आहे, तर आधी सेक्शन ए सोडवा, मग सेक्शन बी, मग सेक्शन सी आणि सेक्शन डी. दिस इज द प्रॉपर मेथड. पण तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला इकडचं जमतं आहे तिकडचं जमतं, पेपर तुम्ही जेव्हा वाचाल तुम्ही कुठलाही सेक्शन सुरू करू शकता. आधी बी घ्या, मग डी घ्या, मग सी घ्या, आधी डी घ्या, मग सी घ्या, मग बी घ्या. सो तुम्हाला परमुटेशन कॉम्बिनेशन तुम्हाला माहिती आहे. सो तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता. शक्य असेल तर सिक्वेंटली सोडवा. आता सेक्शन बी सोडवताना तुम्हाला असं काय वाटलं की इथे अटेम्प्ट एनी 8च तुम्हाला 6 जमत आहेत, पुढचे 2 जमत नाही आहे, मग ते 2 केव्हा सोडू, 2 पानं सोडू की शेवटी सोडू, द बोथ आर अलाउड. म्हणजे तुम्ही सुरुवातीला 2 पानं सोडून दिले, मग पुढचं सोडवलं, पुढचं सेक्शन सुरू केलं तरी चालतं किंवा शेवटी नंतर लिहिलं तरी पण चालतं. फक्त आणि फक्त काय करायचं, क्वेश्चन नंबर लिहायला विसरायचं नाही. नाही तर मुलं सोडवतात क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर लिहितात 13, नंबर चुकला रे चुकला की तुमचं जरी सोल्युशन बरोबर असेल तरी त्याचे मार्क मिळत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की हे सगळं व्यवस्थित लिहिलं पाहिजे. घड्याळ स्वतःकडे असलं पाहिजे, टाईम घड्याकडे बघत जावा किती राहिलं नाही आणि त्यानुसार तेवढं फास्ट ते सोडवायचं. आणि जास्त वेळ मिळाला तरच एक्स्ट्रा सोडवायचं. आणि लक्षात, नाही तर सेक्शन बीचे मला 12च्या 12 येतात, पहिले 12च्या 12 सोडवतो, मग सी आणि डीचा आपला टाईम जातो बरं का. बऱ्याच मुलांचं असं होतं. असं करू नका. आधी जे कंपल्सरी आहे 8, 4, 8, 8, 5 हे कंपल्सरी सगळं करा आणि मग वेळ मिळालाच, वेळ जास्त असलाच तरच ते एक्स्ट्राची सम सोडवा. आय होप तुमच्या सगळ्या डाऊट्स आता क्लिअर झाले असतील आणि तुम्हाला सगळ्यांना असा कॉन्फिडन्स आला असेल की आता आपल्याला चांगले मार्क मिळतील. सो सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. छान पेपर लिहा, सिस्टमॅटिक लिहा. तुम्ही सगळं व्यवस्थित केलं बघा, तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला आहे, तुम्ही सगळं व्यवस्थित अटेंड केलेलं आहे. फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स जाऊ देऊ नका. सिस्टमॅटिक लिहा. एखादं समेत नसेल तर त्याच्या जे काय दिलं आहे ते गिवन लिहा, त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला लिहा. स्टेप्सला मार्क असतात, तो व्हॅल्यू त्याच्यात पुट करा. म्हणजे तुम्हाला एखादं सम अर्धं आलं तरी पण चालेल, पण ते लिहा. कोरं ठेवायचं नाही, लिहित राहायचं, सगळं लिहायचं. आणि सगळ्या ज्या मी आता ज्या वेळेला इन्स्ट्रक्शन दिल्या, जेवढ्या गोष्टी दिल्या त्या सगळ्या स्ट्रिक्टली फॉलो करा, तर तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. आणि सगळ्यांना माझ्याकडनं परत एकदा खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी आउट ऑफ मार्क मिळवा, असंच मी तुम्हाला सांगेन. तो बच्चों कैसा रहा पूरा सेशन, डिटेल में हर चैप्टर के बारे में मैं खुद भी सुन रहा था, बहुत मजा आया. आई एम श्योर आपको भी मजा आया होगा और सारे चीजें आप फॉलो करेंगे. फुल स्कोर भी मिलेगा, जिसको फुल स्कोर चाहिए, कहीं मार्क्स नहीं कटने वाले. और जो मेरे प्यारे बच्चे हैं पढ़ाई नहीं की है लेकिन सर पास होना है, वो भी सर ने बताया 50+ कैसे आराम से आ सकते हैं. तो प्लीज एडवांटेज लीजिए इस पूरे सेशन का. अपने सारे फ्रेंड्स को शेयर करिए, जितना ज़्यादा शेयर कर सकते हैं करिए, क्योंकि ये सबके लिए बहुत काम का सेशन होने वाला है. एंड यस, थैंक यू वेरी मच सर. आपने अपने इतना सारा टाइम दिया इस बच्चों के लिए, 2-2.5 घंटा पूरा आपने इतना कंटिन्यूसली सेशन लिया. सो आई एम वेरी श्योर सबको बहुत बहुत हेल्प होगी. एंड थैंक यू फॉर द गाइडेंस सर, थैंक्स अ लॉट. बच्चों कैसा लगा फटाफट फीडबैक दीजिएगा, कमेंट करिएगा, लाइक शेयर पक्का करिएगा. ओके, थैंक्स अ लॉट. थैंक यू, ऑल द बेस्ट बच्चों. और हाँ, बोर्ड्स फटाफट कवर कर लो. MHT CET की अगली बारी है. बीटा 2.0 बहुत शानदार था, 3.0 आने वाला है. ये MHT CET का क्रैश कोर्स होगा, वो भी बिल्कुल फ्री शानदार कोर्स. जेई मेंस लेवल के क्वेश्चंस, इससे अच्छा कोर्स आपको मिलने ही नहीं वाला. और अल्फा 3.0 क्या है सर, बताऊंगा आने वाले दिनों में. स्टे कनेक्टेड एंड स्टे एक्साइटेड. ऑल द बेस्ट फॉर योर एग्जाम्स. थैंक यू.